आज आपण 8व्या स्कंदाला सुरुवात करतो। 8व्या स्कंदाचं लक्षण सांगितलंय मनवंतर। मनवंतर शब्दाचा एक अर्थ आहे, मनवंतर हे काळाचं परिमाण आहे, म्हणजे काल मोजायचं। आपण जसं वर्ष मोजतो, आठवडा, महिना, वर्ष असं मोजतो। आत्ताच ही कालगणना आत्ताच्या काळातली। पूर्वीच्या काळाची कालगणना कशी होती तर मनवंतरामध्ये कालाची गणना केली जायची। मनवंतर म्हणजे काय? मनवंतर शब्दाचा एक अर्थ आहे सद्धर्म। उदाहरण, मनवंतराचा अगदी सोपा अर्थ, एक एक मनुच्या शासन काळाला मनवंतर म्हणतात। एका आता पहिल्यांदा आपण काल दोन दिवसापूर्वी जी कथा झाली त्याच्यात बघितलं की ब्रह्मदेवाच्या एक शरीरापासून दोन भाग झाले, स्वयंभुव मनु आणि शतरूपा। मग स्वयंभुव मनु हा पहिला मनु, मग स्वयंभुव मनु नंतर दुसरा मनु आहे स्वारोचित, तिसरा आहे उत्तम, चौथा मनु आहे तामस, पाचवा आहे वैकुंठ, सहावा आहे अजित। असे हे वेगवेगळ्या काळात मनु होऊन गेले। मग एकेका मनुच्या काळाला काय म्हणायचं? मनवंतर। मनवंतर शब्दाचा अगदी सोपा अर्थ, एकेका मनुच्या काळाला म्हणतात मनवंतर। आता हे भागवत सांगतं की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात, म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा। आता हे जे कालगणना, ही कालगणना प्राचीन त्या काळातली आहे। आपण आत्ता बघायचं झालं तर आपल्याकडे निवडणुका होतात। किती वर्षांनी होतात? दर 5 वर्षांनी निवडणुका होतात। 5 वर्षांनी मुख्यमंत्री निवडले जातात, मंत्रिमंडळ निवडलं जातं। म्हणजे दर 5 वर्षांनी नवे मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली इतर असणारे जे मंत्री आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। म्हणजे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल त्या पक्षाचे इतर मंत्री असतात। तसं इथं सुद्धा आहे, ज्या मनुचा शासनकाळ असेल त्या काळात त्याचं म्हणून मंत्रिमंडळ असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं। प्रत्येक मनुच्या काळात सर्व देवता, ऋषी, भगवंताचा कोणता ना कोणता तरी अवतार होत असतो। आणि अशा प्रकारे त्या मनुचा एकेका मनुचा जो कालखंड आहे त्याला काय म्हणायचं? मनवंतर। आता हे जे मनु आहेत, हे मनु तरी कुणाला म्हणायचं, किंवा मनु होण्याचा किंवा मनवंतराचा अधिकारी कोण असतो? तर ज्यानं आपल्या धर्माचं पालन केलंय, ज्यानं आपल्या धर्माचं पालन केले तो सद्धर्माचा अधिकारी बनतो। किंवा जेव्हा सद्धर्माचं आचरण केलं जातं त्यावेळी आपल्या म्हणजे त्या मनवंतरालाच म्हटलंय सद्धर्म। त्या सद्धर्माचं म्हणजे त्या काळात जो धर्म आहे त्या धर्माचं काय केलं जातं? पालन केलं जातं। किंवा त्या धर्माप्रमाणे जो आचरण करून दाखवतो त्यालाच मनु होण्याचं काय मिळतं? योग्यता मिळते, किंवा मनु होण्यास योग्य। जसं मुख्य एवढ्या सगळ्या लोकांनी इतर आलेले आमदार आपला एक मुख्यमंत्री काय करतात? निवडतात। तसं इथं सुद्धा त्याची पात्रता असते। जो आपल्या चांगल्यापैकी अतिशय उत्कृष्ट प्रकारे धर्माचं पालन करून दाखवतो, आपल्या धर्माचं आचरण करून दाखवतो, त्याला मनु म्हणून काम करण्याची संधी मिळते। आता त्यांचं मुख्य काम काय आहे? धर्माची स्थापना करणे। धर्माची स्थापना हेच त्यांचं मुख्य काम। आणि प्रत्येक मनवंतरामध्ये स्वतंत्र त्यांची व्यवस्था असते। जसं प्रत्येक मुख्यमंत्र्याचं स्वतंत्र मंत्रिमंडळ असतं, तसं प्रत्येक मनुचं स्वतंत्र काय असतं? मंत्रिमंडळ असतं। त्यावेळी एकेका देवतेचा अवतार होतो। आता ह्या 8व्या स्कंदामध्ये मनवंतराच्या ह्या ज्या कथा आहेत, या कथांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या स्मरणानं संकट दूर होतात अशा प्रकारचे हे सांगितलेले। म्हणजे आपलं नामस्मरण केल्याचा परिणाम म्हणून भक्ताच्या जीवनातली संकट काय होतात? दूर होतात। आता जे मगाशी मी मनवंतर म्हणजे काळाचं परिमाण सांगितलं, त्याच्यात आता आपण आहोत कलियुगात। जरा थोडंसं फक्त हे काही लक्षात राहणार नाही, पण जुन्या काळात कालाचं मोजमाप कसं करत होते मलाही ते काय फार पूर्ण कळाले अशातला काही भाग नाही, पण थोडीशी माहिती सांगतो त्या संदर्भातली। आताचं जे कलियुग आहे त्या कलियुगाचं वर्णन करताना कलियुग किती वर्षाचा आहे तर 4,32,000 वर्षांचा आहे। कलियुगाची किती वर्ष आहेत? 4,32,000। त्या कलियुगाच्या दुप्पट आहे द्वापार युग, म्हणजे 8,64,000। द्वापार युगाच्या तिप्पट आहे त्रेतायुग, त्रेतायुगाच्या चौपट आहे कृतयुग किंवा सत्ययुग। अशा प्रकारे सर्व संधीसहित 71,000 चतुर्युगांचं एक मनवंतर होतं। मनवंतरानंतर येतो कल्प, कल्पानंतर महाकल्प, आणि महाकल्पाच्या शेवटी प्रलय, आणि प्रलय झाला की पुन्हा क्रमाक्रमानं सृष्टीची काय होते? निर्मिती होते। आता हे एवढं जर सगळं सांगितलं असलं तरी तुकाराम महाराज याला एक छान वचन सांगतात, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार। आत्म्याच्या ठिकाणी ही देशाची आणि कालाची गणना नाही। आता आपण जे सृष्टी निर्माण झाली, सृष्टीमध्ये आपण माणूस प्राणी आहोत, आपणच काय केली? कालगणनेची सुरुवात केली। म्हणजे काळ मोजायचा कसा ह्याची प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी कालगणना सुरू झाली।
आता आपण दिवस मोजतो, दिवस म्हणतो, दिवसाचे आठवडे होतात, आठवड्याने 4 आठवड्यांनी महिना होतो, 12 महिने झाले की 1 वर्ष होतं, 12 वर्ष झाली की आपण 1 तप झालं म्हणतो. ही आत्ताची कालगणना आहे. तशी त्या काळात कालगणना कशी केली जात होती त्याची माहिती सांगितली, म्हणून त्याला मन्वंतर असं म्हटलंय. आणि आता मन्वंतराबद्दलचं एक महत्वाचं विधान इथं सांगितलं की नामस्मरणानं, नामस्मरणाचंच पुन्हा महत्व सांगतात, नामस्मरणानं भक्ताची संकट दूर होतात. हा महत्वाचा मुद्दा यामध्ये सांगितलाय. काल आपण थोडा नामस्मरणाबद्दलचा विचार केला. आता आणखी थोडासा विचार मांडूया. आपण सगळे संसारी माणसं आहोत. आपण जर नाम शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नाम. नाम म्हणजे काय? भगवंताचं नाम. आता हे जे भगवंताचं नाम आहे, आपण सगळे प्रापंचिक आहोत. आपण हे नाम घ्यायला सुरुवात केली तर आपल्या प्रापंचिक जीवनात कोणत्या अडचणी येतील असं वाटतंय तुम्हाला? काय अडचणी येतील का? नाम घ्यायला सुरुवात केली, प्रापंचिक माणसानं नाम घ्यायला सुरुवात केली. हरिपाठातच सांगितलंय आपल्यासाठी, असोनी संसारी जिभे वेगू करी. जरी संसारात असलास तरी जिभेला नामाचा वेग दे. आता इथं कुठलंही तुमचं काम सोडायला सांगितलेलं नाही. आपण कुठलं काम सोडायचं नाही. ही सगळी कामं करत करत त्याचं काय करायचं आहे? स्मरण करायचं आहे. आता स्मरण करायला स्मरण आतच होतं, बरोबर? ते काय बाहेर? नामस्मरण, या 2 शब्द आहेत, नाम आणि स्मरण. आपण समजा प्रापंचिक माणसं आपण नाम घेऊ लागलो म्हणून आम्हाला काही प्रपंचातलं सुख मिळणार नाही का? असं काय नाही. याचा अर्थ असा की नाम हे तुमच्या प्रापंचिक सुखाच्या आडवं येत नाही. समजा तुम्ही एखाद्या पदावर, प्रतिष्ठेच्या पदावर आहात, राजकारणात आहात किंवा एखाद्या सत्तास्थानावर आहात, तुमची जी नाम घेतल्यामुळे तुमची काही प्रतिष्ठा कमी होणार आहे का? नाही. म्हणजे नामाची बाधा प्रतिष्ठेला सुद्धा येत नाही. संसारातली म्हणून जी तुमची आमची 4 सुख आहेत त्याच्या आडवं सुद्धा नाम येत नाही. नाम साधना सगळ्या संतांना मान्य आहे. नाम साधना सगळ्या ऋषीमुनींना मान्य आहे. नाम साधनेनं प्रगती हळूहळू होते, पण कायम स्वरूपाची टिकाऊ प्रगती होते, बरोबर? आणि नाम हा सर्व साधनांचा राजा आहे. काल आपण बघितलं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामानं काय काय होतं? नामानं पाप जातं, नामानं पुण्याची वाढ होते, नामानं अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे विकार जातात, बरोबर? नाम सतत घेत राहिल्याचा परिणाम म्हणून आपली बुद्धी सूक्ष्म होते आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीला ज्ञान व्हायला मदत होते. बुद्धी सुद्धा 2 प्रकारची आहे, एक ढोबळ बुद्धी आहे आणि एक सूक्ष्म बुद्धी आहे. आता तुमची बुद्धी ढोबळ आहे का सूक्ष्म आहे तुमचं तुम्ही ठरवा. व्याख्या सांगतो फक्त मी. ढोबळ बुद्धी कशाला म्हणायचं? ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणतात. ज्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणतात. आता घ्या निर्णय तुम्ही. माझी बुद्धी तरी ढोबळ आहे. आता म्हणजे काय याचा अर्थ काय झाला? मला संसारातलं कळतं आणि संसार आवडतो. ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणायचं. आणि ज्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म बुद्धी. मग नाम साधना केल्याचा परिणाम काय होतो? बुद्धी सूक्ष्म होते, बरोबर? नाम हे साधन आहे, तसं नाम हे साध्य आहे. नाम सगुण आहे, तसं नाम निर्गुण आहे. मी जीव आहे आणि एक भगवंत आहे. जीवाला भगवंताशी जोडणारा दुवा म्हणजे नाम. समजा एखादा रस्ता नदीवरनं जातो, नदीवरनं रस्ता जात असेल तर नदीवर पूल बांधतात. म्हणजे नदीच्या 2 काठांना आपण कशाने जोडलं? पुलानं जोडलं. म्हणजे अलीकडून पलीकडे जाण्यासाठी काय झाला? पुलाचा उपयोग होता. तसं जीवदशेकडून आत्मदशेकडे किंवा जीवदशेकडून शिवभावाकडे जाण्यासाठी कशाची मदत होते? नामाची मदत होते. म्हणजे नाम हा काय आहे? पूल आहे. डॉक्टर काका नेहमी विनोदानं फार सांगतात चांगलं की नाम म्हणजे खोड रबर आहे. नाम हा काय आहे? खोड रबर आहे. खोड रबर म्हणजे काय? आपल्याकडून एखादं चांगलं काम घडलं, खोडून टाकायचं. एखादं चूक घडली तरी पण ती खोड रबरनं काय करायची? खोडून टाकायची. असं का करायचं? समजा एखाद्या कागदावर मी काहीतरी पेन्सिलनं करायला लागलो, ते चुकलं तर मी खोड रबर वापरतो. खोड रबर वापरल्याचा परिणाम काय होतो? कागद स्वच्छ होतो. तसं नामाचा खोड रबर वापरला की केलेल्या कर्माच्या कर्तृत्वाचे जे काही चुकीच्या किंवा चांगल्या कर्माचे जे त्याच्यावर उठलेले असतात ठसे, ते काय होतात? कशाने पुसून जातात? नामानं पुसून जातात. परिणाम काय होतो? अंतकरण स्वच्छ होतं. सगळ्या परमार्थाचा हा खटाटोप करायचा तो कशासाठी? अंतकरण शुद्ध आणि शांत करण्यासाठी. अंतकरण शुद्ध आणि शांत झालं की पुढचा परमार्थ श्री गुरूंच्या कृपेनं, पुढं भगवंताच्या कृपेनं होत जातो. फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे? अंतकरण शुद्धीसाठी प्रयत्न करावा लागणार. आणि अंतकरण शुद्ध होण्याचं उत्तम साधन काय आहे? नाम. मग नाम एवढं सगळं चांगलं आहे, पण आम्ही काय करत नाही? घेत नाही.
आता काल एक वाक्य मी शेवटी जाता जाता म्हटलं होतं की नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. नाम म्हणजे परमात्म्याच्या नामातच त्याची शक्ती सामावलेली आहे. ह्याचं शास्त्रीय वाक्य विधान असं आहे, नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. म्हणजे विठ्ठल, विठ्ठल हे नाम आणि विठ्ठल हे दोन नाहीत, हे काय आहेत, एकच आहे. विठ्ठल हे नाम आणि विठ्ठल हे दोन नाहीत, त्याला म्हणायचं नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. आता एवढं एक वाक्य कळलं. आता हे माझंच बोलणं मी खोडून टाकतो. आता बघा, जर विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम दोन्ही एकच आहेत, तर भाकरी हे नाव आणि भाकरी हा पदार्थ दोन्ही एकच पाहिजेत. काय म्हटलं, कळलं? आता कसं आहे, भाकरी हा पदार्थ आणि भाकरी त्या पदार्थाला ठेवलेलं भाकरी हे नाव, हे काय आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत. जर समजा मी म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही एकच असेल तर हात भाजून घेऊन भाकरी करायची काय गरज नाही, फक्त भाकरी भाकरी म्हणण्यानंच पोट भरेल. बरोबर. याचा अर्थ भाकरी हा पदार्थ वेगळा आणि भाकरी हे नाव वेगळं. समजा मी विस्तव म्हटलं, मी विस्तव म्हटल्यामुळं माझ्या जिभेला काय चटका बसला काय? नाही. विस्तव हा शब्द मी कागदावर लिहिला म्हणून कागद जळून गेला काय? नाही. याचा अर्थ विस्तव हा शब्द वेगळा आणि विस्तव हा पदार्थ वेगळा. भाकरी हा शब्द वेगळा, भाकरी हा पदार्थ वेगळा. मग मी आत्ताच विधान केलं, विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम यांच्यात भेद नाही, आणि इथं तर भेद दिसतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की मी दृष्टांत म्हणून जे वस्तू सांगितल्या, भाकरी आणि विस्तव, हे दोन्ही पदार्थ जड आहेत, हे दोन्ही पदार्थ निर्जीव आहेत, आणि निर्जीव असल्यामुळं त्याच्यात नाम, त्या दोन शब्द आणि पदार्थ यांच्यामध्ये काय आहे, भेद आहे. आता कळलं? दुसरं, आता दुसऱ्या टप्प्यावर जाऊया. आपण सगळे माणसं आहोत. आता तिथं श्रीरंग आहे, मी हाक मारली, ते माझ्या जवळ आहेत म्हणून मला त्यांनी ओ दिली. पण मी इथं मुरगुडमध्ये आहे आणि ते कोल्हापुरात असतील तर ओ देतील काय? नाही देणार. बरोबर. आता असं का घडलं? तर माणसाच, आपण सजीव आहोत, आपण चेतन आहोत माणसं. मगाशी उदाहरणात घेतलेले दोन पदार्थ निर्जीव आणि जड होते, निर्जीव होते म्हणा किंवा जड होते. आपण सजीव आहोत, चेतन आहोत. तुमच्यापैकी एखाद्याला मी नाव घेऊन हाक मारली तर तुम्ही जवळ आहात म्हणून तुम्ही मला ओ दिली, पण मी इथं मुरगुडमध्ये आहे आणि तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात, ओ देता येईल का? नाही. असं का होईल? तर आपण जरी सजीव असलो तरी आमचं अस्तित्व परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे आपण एका वेळी, एका काळी, एकाच ठिकाणी आहोत. आता आपण इथं बसलेले सगळेजण मुरगुडच्या विठ्ठल मंदिरात आहोत, याचा अर्थ आपण कोल्हापुरात, पुणे, मुंबई, पंढरपूर इथं कुठेही नाही. बरोबर. आपलं अस्तित्व परिच्छिन्न आहे. तुम्ही जवळ असाल तरच ओ देणार, पण माझ्यापासून काही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अंतरावर असाल तर तुम्ही मला ओ देऊ शकणार नाही. आता भगवंत कसा आहे? भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा, किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, रिता ठावया राघवाविन नाही. याचा अर्थ रामाशिवाय एकही मोकळं ठिकाण नाही. हरी सर्वत्र घनदाट भरून आहे. आकाश जसं सर्वत्र व्यापून आहे, धुकं जसं सगळीकडे भरून असतं, तसा हरी सुद्धा काय आहे? सगळीकडे आहे. याचा अर्थ तुम्ही कुठेही बसून केव्हाही भगवंताचं नाम घेतलं तरी ते त्याच्यापर्यंत काय होतं? पोचतं. याला म्हणायचं नाम आणि नामी यांच्यात काय आहे? अभेद आहे. म्हणून विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम यांच्यामध्ये काय नाही? भेद नाही. काय आहे? नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. म्हणजे याचा अर्थ असा, नामात एवढी परमात्म्याची शक्ती आहे तर ते नाम आपण काय केलं पाहिजे? घेतलं पाहिजे. पण आपण का घेत नाही? नामात सगळे गुण चांगले आहेत, पण सगळे गुण चांगले असले तरी नामात एक दोष आहे. तुम्ही म्हणाल इथं मुरगुडमध्ये विठ्ठल मंदिरात बसून असं कसं सांगता? सांगू. नामात एक दोष आहे. तो दोष असा आहे, नाम फुकट आहे. काय दोष कळला? ते नाम जर 80,000 रुपये तोळा असतं तर दर गुरु पुष्यामृताला तरी थोडं थोडं घेतलं असतं. नाम फुकट आहे, हा नामातला काय आहे? दोष आहे. संत म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. हे एवढं नामाचं महत्व आहे. आता काल एक 6व्या स्कंदामध्ये आपण बघितलं, 6व्या स्कंदाचं नाव होतं पोषण. पोषण हे मूल्य होतं, आणि त्या पोषणाचे 2 अर्थ सांगितले होते. त्यातला एक अर्थ होता रक्षण करणं, एक अर्थ रक्षण करणं, आणि दुसरा अर्थ सांगितला शरण जाणं. काय करणं? शरण जाणं. कोणाला शरण जायचं? शरण जायचं असेल, शरण जाणं शब्दाचा अर्थ आहे, शरण जाणं म्हणजे आश्रयाला जाणं. समजा वादळ वारा विजा कडकडायला लागल्या, घरातले दिवे गेले, 1-2 वर्षाचं लहान मूल कुणाच्या आश्रयाला जातं? आईच्या.
बरोबर. म्हणजे लहान मुलाला आईचा आश्रय आहे म्हणून ते आईकडे धावत जातं भीती वाटली की. आता आम्ही सगळेजण संसारात आहोत, आम्ही त्रिविध तापानं तापलेलो आहोत, मग आम्ही कुणाकडे जायला पाहिजे? विठू माऊली आहे, बरोबर. आमची कोण माऊली आहे? विठ्ठल. म्हणजे आम्ही कुणाकडे जायला पाहिजे? विठ्ठलाकडे जायला पाहिजे. पण आम्ही जातो कुणाकडे? आम्हाला त्याचा काय आधार वाटत नाही. आम्हाला आधार वाटतो शरीराच्या, वेगवेगळ्या प्रकारचे आधार आहेत. शरीराचा आधार वाटतो, कधी सत्तेचा संपत्तीचा आधार वाटतो, बरोबर. इतर पै पाहुणे नातेवाईक यांचा आपल्याला आधार वाटतो. आणि आपण देवाचा काय आधार घेत नाही. आम्हाला आधार इतरांचा वाटतो. नारद भक्ती सूत्र नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यात नारदांनी एक विचार मांडला. ते म्हणतात, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. सर्व आश्रयांचा त्याग करणं आणि एका भगवंताला शरण जाणं, यालाच काय म्हणायचं? खरी शरणागती आहे. शरण जाणं या शब्दाचे सुद्धा 2-3 अर्थ होतात. देवा तुला मी शरण आलोय असं तोंडानं म्हणायचं, याला वाचिक शरणागती म्हणतात. एखाद्याला साष्टांग नमस्कार करायचा, याला कायिक शरणागती म्हणतात. आणि आपल्या जीवनात जे काही सुखदुःखाचं घडेल ती सगळी ईश्वराची इच्छा आहे म्हणून ते शांतपणे स्वीकारणं, याला अस्सल शरणागती म्हणतात. काय ते सांगितलं, कळलं? देवा तुला मी शरण आलोय असं तोंडानं म्हटलं तर त्याला कुठली शरणागती म्हणायची? वाचिक शरणागती. देवाला किंवा गुरूंना किंवा इतर एखाद्या व्यक्तीला साष्टांग नमस्कार करणं, याला कुठली शरणागती म्हणतात? कायिक शरणागती. आणि आपल्या जीवनात घडणारे जे काही बरे वाईट प्रसंग आहेत ते सगळे प्रसंग ईश्वराची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकारणं, याला काय म्हणायचं? अस्सल शरणागती. मग आपण अशी शरणागती अजून आपण स्वीकारलेली नाही, कारण मुळात शरण जाणं, नम्र होणं आम्हाला आवडतच नाही. आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्यात तर आपल्याला कुणालाच आवडत नाही, कारण आमचा मराठी बाण आहे, कुठला मोडेन पण वाकणार नाही. मेलो तरी चालेल पण कुणाला वाकून जाणार नाही. अगदी बरोबर आहे, त्याच्यात काही चूक आहे अशातला भाग नाही. पण हे कधी कधी उसाला दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, अगदी बरोबर. दुधाला दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, 100% बरोबर. आणखी एक वाक्य वाढवतो, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे, 100% बरोबर. पण आपल्या गुरूंच्या जवळ गेल्यानंतर किंवा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रे, अशी याची वाटणी करून घ्यायची. व्यवहारात मोडेन पण वाकणार नाही हे बरोबर आहे, पण परमार्थात वाकल्याशिवाय काय मिळणार नाही. म्हणून भगवद्गीता सांगते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम. काय कर? श्री गुरूंच्या जवळ जा आणि त्यांच्या पायाशी नम्र हो, म्हणजे तिकडून ज्ञानाचा प्रवाह तुझ्याकडे ये. दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्ती नाताना म्हणतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडी. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथांच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे म्हणून मी त्यांच्या पायाची सावली सोडून जाणार नाही. आता ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज जर असं म्हणत असतील तर आमच्यासारख्या अज्ञान्यांच्या राजांनी काय करायला पाहिजे? तरी नम्र झालं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात कुणाला शरण जावं? भगवंताला शरण जावं. पण आपण अजूनही इतकं सगळं ऐकलेलं असलं तरी अजून 100% भगवंताबद्दल शरणागती स्वीकारलेली नाही. असं का? तर भगवंतापेक्षा आम्हाला इतर आधार बरेचसे वाटतात. नारदांनी त्या सूत्रात सांगितलंय, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. कोणकोणते आधार वाटतात? एक, शरीराचा आधार वाटतो, याला देहाश्रय म्हणतात. देहाश्रय, देहाचा आश्रय म्हणजे काय? 25व्या वर्षी जरा शरीरात अंगात शक्ती असते, आरोग्य चांगलं असतं, तारुण्य असतं, यावेळी माणसं दुसऱ्या कोणाला जुमानत नाही. त्यावेळी काय वाटतं? आता आपल्या अंगात जी ताकद आहे, शक्ती आहे, जो तरुणपणा आहे तो आता इथून पुढे कायम तसाच राहणार. पण कधीतरी त्यातली शक्ती शरीरातली काय होते? कमी होत जाते. शरीर क्षीण होत जाणं हा त्या शरीराचा स्वभाव आहे. बऱ्याच वेळा 25व्या वर्षात मी मरणाला भीत नाही असं तावातावानं बोलतात, पण 50-60 वर्षे झाली की आवाज हळूहळू काय होतो? कमी कमी येतो. म्हणजे क्षीण होत जाणं या शरीराचा स्वभाव आहे. मग जे शरीर क्षीण होणार आहे, जे येणार काही काळ टिकणार आणि नष्ट होणार आहे, अशा शरीराच्या आश्रयानं राहणं कल्याणाचं आहे का बेभरवशाचं आहे? बेभरवशाचा आहे. हा शरीराचा आधारच बेभरवशाचा आहे आणि तो आम्ही धरून राहतो, बरोबर. शरीरानंतर दुसरा एक आधार आहे, काही जडांचा आश्रय आपण घेतलेला असतो. जडाचा आश्रय. जडाचा आश्रय म्हणजे काय? आता उदाहरणार्थ हे घड्याळ, हे घड्याळ कसं आहे? जड आहे. जड आहे याचा अर्थ हे वजनानं जड आहे असं नाही, वजनानं जड आहे असं नव्हे. याचा अर्थ असा,
ह्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि हे दुसऱ्याचंही ज्ञान करून देत नाही, म्हणून याला काय म्हणायचं? जड. उदाहरणार्थ, या घड्याळाला आपली कंपनी कुठली आहे हे माहीत नाही, आता आपल्यात किती वाजलेत असं हे सांगू शकत नाही, माझी किंमत इतकी आहे याबद्दल ते बोलत नाही, आणि हे कुठं रस्त्यावर पडलं तर अमुक माणूस माझा मालक आहे असं हे सांगू शकत नाही, म्हणून घड्याळ कसं आहे? जड आहे. विज्ञानाच्या भाषेत ते निर्जीव आहे आणि मी मात्र कसं आहे? सजीव आहे किंवा चेतन आहे. बरोबर. मग घड्याळाच्या बाबतीत जे प्रश्न तयार केले त्या सगळ्याची उत्तरं मला कळतात. हे टायटन कंपनीचं आहे, त्याच्यात 7 वाजायला आले, त्याची 4,000 रुपये किंमत आहे, आणि समजा ह्या 4-5 घड्याळांच्या एखाद्या खोक्यात हे जरी ठेवलं 10-12 घड्याळांच्या गर्दीत, तरी सुद्धा हे माझं घड्याळ म्हणून मला काय करता येतं? ओळखता येतं. म्हणजे या घड्याळा बाबतीतलं सगळं ज्ञान मला आहे, म्हणून मी कसं आहे? चेतन आहे, आणि हे कसं आहे? जड आहे. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जड श्रेष्ठ का चेतन श्रेष्ठ? जड श्रेष्ठ का चेतन श्रेष्ठ? चेतन श्रेष्ठ. अगदी बरोबर उत्तर सांगितलं, चेतन श्रेष्ठ. आता उत्तर तुम्ही दिलेलं लक्षात ठेवा. आता आपली एक 2000ची नोट होती, ती बंद झाली, पण जरा जास्त किमतीची आहे म्हणून मी उदाहरणासाठी घेतो. आता समजा एक 2000ची नोट तिथं रस्त्यावर पडलेली आहे, त्या 2000च्या नोटेला माझा गुलाबी रंग फार छान आहे, कळतं काय? नाही. बरोबर. मला मिळवण्यासाठी लोक दिवसभर काबाड कष्ट करतात, हे त्या 2000च्या नोटेला माहीत आहे का? नाही. चोर मला धरून घेऊन चोरी करून पळून जातो, हे त्या नोटेला माहिती आहे का? माहित नाही. 2000ची नोट रस्त्यावर पडली असली तर ती अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही. म्हणजे नोट कशी आहे? बोला की. जड आहे. बरोबर. समजा एक माझी 2 ग्रॅमची अंगठी आहे सोन्याची. आता सोन्याची अंगठी रस्त्यात पडली, त्या सोन्याच्या 2 ग्रॅमच्या अंगठीला माझ्या अंगावरची कलाकुसर फार छान आहे, हे कळतं काय? नाही कळत. माझा आजचा दर 80,000 रुपये तोळा आहे, हे त्याला माहिती आहे का? नाही. रस्त्यावर पडलेली अंगठी अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही. म्हणजे सोन्याची अंगठी सुद्धा कशी झाली? जड. मग आता बघा, घड्याळ जड आहे, नोटा जड आहेत, आणि सोनं जड आहे. बरोबर. आणि मी कसा आहे? चेतन आहे. मग मगाशी श्रेष्ठ कोण तुम्ही सांगितलं? चेतन श्रेष्ठ. मग माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या, जड सोन्याच्या, जड घड्याळाच्या मागे लागावं काय? 2 मिनिटासाठी म्हणा की नाही? नाही. पण तरी सुद्धा आमचा सगळा संसाराचा डोलारा कशावर उभा आहे? सोन्यावर आणि नोट्यावर. आमची गरिबी श्रीमंतीची व्याख्या काय? ज्याच्या घराच्या तिजोरीत सोनं आणि नोटा जास्त तो श्रीमंत, आणि ज्याच्याकडे ह्या 2 गोष्टी कमी तो कसा आहे? गरीब. हे अशा आमच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. मग मला सांगा, तुमच्या घरात किती सोनं आणि किती नोटा असल्या म्हणजे तुम्हाला मोक्ष सुखाचा लाभ होईल? किती सोनं आणि किती नोटा तिजोरीत असल्या म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव येईल? येणार नाही. बरोबर. याचा अर्थ आम्ही या आपला सगळा संसार या जडाच्या आश्रयाने चालतो. मग घड्याळ जड आहे, नोटा जड आहेत, घर जड आहे, शेती जड आहे, पुण्या मुंबईत प्लॉट फ्लॅट काय असेल तो काय आहे? जड आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या वस्तू असू नयेत असं बिलकुल नाही, पण त्यांच्या आश्रयानं राहून आपलं कल्याण होणार नाही. मग मगाशी एक पहिला आश्रय तपासून बघितला कुठला? शरीराचा. दुसरा आश्रय तपासला जडाचा. आता तिसरा एक आश्रय कर्माचा आश्रय असतो. म्हणजे कर्म हे बरोबरच आहे. कुठलं? शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही, नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा होणार नाही. असंच हे तत्वज्ञान घेऊन आपण देवाकडे सुद्धा जातो. म्हणजे देवाच्या नावानं काहीतरी केल्याशिवाय देव मिळणार नाही. पण मी परत 3 वाक्य म्हणतो. शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही, नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा होणार नाही, पण देवाच्या नावानं काहीतरी केल्याशिवाय देव मिळणार नाही, हे एवढं चूक आहे. त्यासाठी काही करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त विचार करावा लागतो, कारण तो प्राप्तच आहे. तो कसा आहे? प्राप्तच आहे. देव ही गोष्ट किंवा परमात्मा ही गोष्ट कर्मानं मिळणारी नाही. लक्षात आलं? कर्मानं ही गोष्ट मिळणारी नाही, कारण कर्मानं आपल्याला एखादी गोष्ट निर्माण करता येते. उदाहरणार्थ, हे तुमचं देऊळ आहे, 100-200 वर्षापूर्वी अगदी लहानसं होतं, नंतर तुम्ही सगळे जमलात, 4 पैसे गोळा झाले, श्रमदान केलं आणि एवढं मोठं मंदिर तुम्ही निर्माण केलं. तुम्ही मंदिर निर्माण केलं का देव निर्माण केला? मंदिर निर्माण. म्हणजे मंदिर निर्माण करता येतं, मठ निर्माण करता येतो, देव निर्माण करता येत नाही. बरोबर. दुसरं, कर्मानं एखाद्या गोष्टीत काही बदल घडवता येतात. उदाहरणार्थ, आमच्या घरात डब्यात डाळ तांदूळ बटाटे आहेत. डब्यात आहेत तोपर्यंत ते कच्चे आहेत. मग मी कर्म केलं, डब्यातून डाळ तांदूळ बटाटे निवडले, ते कुकरला लावले, 3 शिट्या झाल्यानंतर उतरले. मी केलेल्या कर्माचा परिणाम काय झाला? 15 मिनिटापूर्वी कच्चे असलेले सगळे पदार्थ 15 मिनिटानंतर खाण्यायोग्य रूपात
शिजून तयार झाले. हा कशाचा परिणाम आहे? कर्माचा. मग आता देवाच्या बाबतीत असं काही करता येईल का? डाळ तांदूळ बटाट्यांच्या बाबतीत जे केलं ते परमात्म्याच्या बाबतीत करता येईल का? नाही करता येणार. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप देवाच्या बाबतीत म्हणजे मी जे डाळ तांदूळ बटाट्याच्या बाबतीत कृती केली ती परमात्म्याच्या बाबतीत करता येत नाही. त्यामुळं कर्मानं देव मिळत नाही. बरोबर? काय लक्षात येते का नाही? हा. दुसरं, कर्माने एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते. कर्माने एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते. कशाची? समजा एखादी गोष्ट हिथं नाही आणि कोल्हापुरात मिळते. मग तिथं मिळवण्यासाठी मला इथून कुठं जावं लागेल? कोल्हापुरात जावं लागेल. आता मला काश्मीरी सफरचंद पाहिजेत, पण काश्मीरी सफरचंद काय नाहीत, मुरगुडमध्ये मिळत नाहीत. मग निदान मला कोल्हापूर किंवा पुणे मुंबईपर्यंत तरी काय करावं लागेल? जायला लागेल. म्हणजे मी प्रवास करण्याचं कर्म केलं तेव्हा मला इथं न मिळणारी गोष्ट तिथं जाऊन काय झाली? मिळाली. आता परमात्मा इथं नाही आणि तिथं आहे असं आहे का? परमात्मा इथं नाही आणि तिथं आहे. म्हणजे पांडुरंग मुरगुडमध्ये नाही, पंढरपुरात आहे, म्हणून इकडून तिथं जाऊन त्यांना मिळवायचं असा काही भाग आहे का? नाही. मग याचा अर्थ जाऊ नये का? वारीला जाणं, दिंडीतून जाणं, पंढरपूरला जाणं हा आपल्या उपासनेचा भाग आहे. पण देव इथं नाही आणि तिथं आहे एवढा भ्रम डोक्यातनं काय करायचं आहे? काढून टाकायचं. कर्मानं एका ठिकाणी नसलेली गोष्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊन मिळवता येते. बरोबर? पण तसा देव कर्मानं मिळवता येत नाही. म्हणून कर्मानं मोक्ष मिळत नाही. कर्मानं एखादा संस्कार करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ मी ही कपडे वापरली, 2-4 दिवस वापरले की मळतात. मग मळलेली कपडे धुवायला टाकतो. धुतली की त्यातला मळ निघून जातो. ती अधिक चांगली दिसावीत म्हणून त्याला नीळ घातली जाते. म्हणजे धुणं हा एक संस्कार आहे. कपडे धुणं हा एक संस्कार आहे. त्याला नीळ घातलं हा दुसरा आणखी एक संस्कार आहे. आता देव तसा मळलाय म्हणून आपण स्वच्छ करून धुवून ठेवायचं आहे का? रोज आपण ते करतो का? पण ती काय आपलं प्रतीक आहे, चिन्ह आहे ते. बरोबर? आपण घरातली जी मूर्ती आहे, घरातली देवपूजा करतो त्यावेळी ते धुतो. पण त्या मूर्ती आहेत ते आपल्याला निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपात आपल्या समोर असावा, कारण सगुणाची उपासना करता येते म्हणून आपण त्या काय केलेल्या आहेत? मूर्ती तयार केलेल्या आहेत. आत्मरूप देवाच्या बाबतीत तो मळलाय, तो मळलाय म्हणून स्वच्छ करायचा आहे किंवा बिघडलाय म्हणून तो दुरुस्त करायचा आहे अशी कुठलीही क्रिया करता येत नाही. याचा अर्थ काय झाला? कर्मानं देव मिळत नाही. आणि त्यामुळं कर्माच्या आश्रयानं सुद्धा काय करू नये? राहू नये. संसार चालण्यासाठी कर्म करणं गरजेचं आहे, पण परमात्मा मिळवण्यासाठी कर्म करण्याची आवश्यकता नाही. किती आश्रय झाले? एक देहाचा आश्रय झाला, दुसरा जडाचा आश्रय झाला, तिसरा कर्माचा आणि चौथा जीवाचा आश्रय आहे. जीवाचा आश्रय म्हणजे काय? माझ्या घरात 4 जीव आहेत, पत्नी आहे, आई आहे, मुलं आहे. मी घरात राहतो तेव्हा त्यांच्या आधारानं राहतो, कारण मला काही बरं वाईट झालं, मला दुखणं कुठनं आलं तर मला कुणाचा आधार आहे? घरातल्या लोकांचा. म्हणून मी त्यांना धरून राहतो. समजा घरात कोणी नसले, आम्ही पती पत्नी दोघंच आहोत, तर मी जरा शेजाऱ्या पाजाऱ्यांना धरून राहतो. अडचणीला कोण धावून येईल? पुण्या मुंबईनं मुले धावून येतील का शेजारी धावून येईल? म्हणून त्यांना धरून राहतो. समजा शेजारी असे जमत नसलं तर माझी भावकी, पै पाहुणे, नातेवाईक यांचा मला आधार वाटतो. पण ज्यांचा मला आधार वाटतो ते सगळे जीव आहेत आणि मी सुद्धा काय आहे? जीव आहे. मी जन्म मरण परंपरेत अडकलेलो आहे आणि ते बाकीचे सगळे ज्यांचा आधार मला वाटतो ते सुद्धा कशात अडकलेत? जन्म मरण परंपरेत अडकलेत. मी केवळ त्यांचाच आश्रय घेऊन राहिलो तर माझी जन्म मरण परंपरा दूर होईल काय? नाही होणार. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला तर तो त्याला काय देईल? काही देऊ शकणार नाही. कारण ज्यांच्या आधारावर मी राहतो ते काय आहेत? जन्म मरण परंपरेत अडकलेलेच आहेत आणि मीही त्या परंपरेत अडकलोय. त्यामुळे मी त्यांचा आधार घेऊन माझी जन्म मरण परंपरा दूर होणार नाही. ज्ञानदेवांची ओवीच आहे आश्रय. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. म्हणून काय करा? सगळ्या आश्रयांचा त्याग करा आणि मला एकट्यालाच काय व्हा? शरण या. भगवान श्रीकृष्णच म्हणतात शरण मला या. बरोबर? भगवान श्रीकृष्णाने कालियाच्या डोहात कालियाला मारायसाठी उडी मारली तेव्हा काठावरचे गोपाळ रडत रडत त्यांच्या घरी सांगायला गेले. काय सांगायला गेले? कृष्ण कालियाच्या डोहात बुडाला म्हणून. आता गोपाळ जर श्रीकृष्णाचे मित्र होते तर त्यातल्या एका तरी गोपाळानं डोहात उडी मारून बघायला पाहिजे होतं कृष्णाचं काय झालं, पण बघितलं नाही. आता जिथं श्रीकृष्णाला खरा मित्र मिळाला नाही तिथं तुम्हाला मला कुठला मिळेल? म्हणून एक काल वाक्य सांगितलं तुकोबांचं वचन, मैत्र झाला महाबळी कामा नये अंतकाळी. जरी आपल्याला मोठा ताकदवान सत्तेवर असलेला मित्र जरी भेटला, एवढा जवळचा मित्र असला तरी आपल्याला तो मृत्यूपासून वाचवणारा नाही.
किंवा तो माझं जन्म मरण परंपरा दूर करणारा नाही, म्हणून जीवाच्या आश्रयानं सुद्धा काय करू नये, राहू नये. आणि शेवटी आहे एक भगवंत आहे आणि बाकीचे सगळे अन्य देवदेवतांचे आश्रय एक आहे. 5वा आश्रय अन्य देवदेवतांचा, देवांचा आश्रय घेतो आपण. अन्य देवदेवतांचा आश्रय म्हणजे काय, आम्ही अनेक देव निर्माण केलेत, आमच्या नवसाला पावणारे, आमच्या इच्छा पूर्ण करणारे. एक ग्रंथात एक कथा आलेली आहे. एक शीतला देवी नावाची देवी आहे. ही शीतला देवी गाढवावर बसलेली आहे. म्हणजे गाढव हे तिचं वाहन आहे, जसं सरस्वतीचं वाहन आहे किंवा गणपतीचं वाहन आहे उंदीर, सरस्वतीचं वाहन मोर, तसं त्या देवीचं वाहन आहे गाढव. गाढवावर बसलेल्या या देवीची माझ्यासारख्या एका भक्तानं 12 वर्षे उपासना केली आणि 12 वर्षांनी देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, 12 वर्षे माझे उपासना करतोस कशासाठी, तुला काय पाहिजे. या ज्या काळात ही घटना घडली त्या काळात ज्याच्या दारात अरबी घोडा असेल त्याला श्रीमंत मानलं जायचं. आता कसं वेगवेगळ्या महागड्या गाड्या दारात असल्या की त्याला श्रीमंत मानतात, तसंच ही गोष्ट ज्या काळात घडली त्या काळात ज्याच्या दारात अरबी घोडा असेल त्याला श्रीमंत मानलं जायचं. मग त्या भक्तानं मागणी केली की तुला जर मला द्यायचं असेल तर एक अरबी घोडा दे. काय दे, अरबी घोडा दे. ही भक्ताची मागणी ऐकून देवीनं आपल्या कपाळावर हात मारून घेतला. देवी म्हणाली, तुला अरबी घोडा द्यायची ताकद माझ्याजवळ असती तर मी गाढव कशाला घेतलं असतं. म्हणजे हे जे देव आपण निर्माण केलेले आहेत लहानसा, हे आपल्या ताकदीच्या बाहेरचं काही देऊ शकत नाही, हे आपल्या ताकदीच्या बाहेरचं काही देत नाही. बरोबर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदानं भरून टाकीन असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज कोणाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे. आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हणणारे तुकाराम महाराज कोणाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले असं म्हणणारे नाथ महाराज कोणाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे. आणि मी भक्त आहे मसोबाचा. मी कुणाची भक्ती करतो, मसोबाची. मग आता आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव आणून देण्याचं सामर्थ्य मी ज्या मसोबाची उपासना करतो त्याच्याकडे आहे का. ज्याचं पोट भरायला मी काहीतरी 2 पायाचं 4 पायाचं द्यावं लागतं, त्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. तो मला आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव देईल का, नाही देणार. म्हणून काय करावं, एका भगवंताला शरण जावं. काय सांगितलं कळलं, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच ऐकू. मग हे मगापासून मी 5 आश्रय सांगितले. एक देहाचा आश्रय आहे, दुसरा जडाचा आश्रय आहे, तिसरा कर्माचा आश्रय आहे, चौथा जीवांचा आश्रय आहे आणि 5वा अन्य देवदेवतांचा आश्रय आहे. हे 5 आश्रय एका बाजूला आहेत आणि भगवंत एका बाजूला आहेत. मग आता मला सांगा, या 5 आश्रयांचा त्याग करावा अगोदर आणि मग भगवंताचा आश्रय घ्यावा का अगोदर भगवंताचा आश्रय घ्यावा आणि मग हे 5 सोडावे. काय प्रश्न कळला. आता मगापासून 5 आश्रय तपासून बघितले. हे 5 आश्रय सगळे बेभरवशाचे आहेत. बरोबर. मग हे 5 आश्रय अगोदर सोडावेत आणि मग भगवंताचा आश्रय घ्यावा का अगोदर भगवंताचा आश्रय घ्यावा आणि मग हे 5 सोडावेत. 2 नंबर. समजा ह्या 5चा आश्रय मी अगोदर घेतला आणि हे सोडलेनी मग भगवंताचा आश्रय घ्यायला गेलो. या माझं जीवन जगण्यासाठी या 5 आश्रयांचा गरज आहे 5 आश्रयांची. बरोबर. याचा अर्थ मला जीवन जगायचं असेल तर जीवन जगण्यासाठी म्हणजे 4 अन्न खावं लागतं. बरोबर. अन्न माझ्यासाठी भात भाजी भाकरी करावी लागते, त्यासाठी पत्नी किंवा आई नावाचा जीव घरात असावा लागेल, त्याशिवाय म्हणजे जीवाच्या आश्रयाची गरज आहे. ते जे धान्य आहे ते धान्य मिळवण्यासाठी मला कष्ट करावं लागेल म्हणजे शरीराची गरज आहे. बरोबर. ते कष्ट करणं म्हणजे कर्माच्या आश्रयाची गरज आहे. याचा अर्थ माझं जीवन जगण्यासाठी या 5ची गरज आहे. त्यामुळे हे 5 अगोदर सोडायचे नाहीत. पण हे सोडायच्या अगोदर पहिल्यांदा कुणाचा आश्रय घ्यायचा, भगवंताचा आश्रय घ्यायचा. आमचं कसं असतंय, आम्ही जरा या 5च्या जोरावर राहण्याचा प्रयत्न करतो. शरीराच्या ताकदीवर काही काळ जगायचं, नंतर पैशाच्या जोरावर काही काळ जगायचं, नंतर पै पाहुणे नातेवाईक यांच्या आधारानं काही काळ राहायचं आणि आता ह्यांचं कुणाकडं काही जमत नाही असं वाटलं की मग पंढरपूरला जायचं. म्हणजे ह्या सगळे आश्रय बेभरवशाचे आहेत हे कळल्यानंतर मग आपण कुणाकडे जातो, देवाकडे जातो, भगवंताकडे जातो. तर काय करायला पाहिजे, अगोदर त्याचा आश्रय घ्यायचा, भगवंताचा आश्रय अगोदर घ्यायचा आणि मग हळूहळू गरज संपेल तसे हे बाकीचे आश्रय काय करायचे, सोडून द्यायचे. घरात जाऊन सांगायचं नाही मी आता तुमचा आश्रय सोडला म्हणून, असं काय करायचं नाही. हे या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही. पण अगोदर आश्रय मात्र कुणाचा घ्यायचा, भगवंताचा. आणि असं मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे, एर ते माईक दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसानी.
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. एका देवालाच काय करावं, आपलंसं करून घ्यावं. नाथ महाराजांच्या हरिपाठात एक वचन आहे, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्रियाची. दुर्बळाची कन्या, गरीब घरातली मुलगी, श्रीमंत माणसाशी लग्न होऊन गेलं, आदल्या दिवशी गरीब होती, दुसऱ्या दिवशी श्रीमंत घरातल्या मुलाशी लग्न झालं, आदल्या एका रात्रीत काय झालं, तिची गरिबी दूर झाली. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्र्याची. म्हणजे गरीब घरातल्या मुलगीचं श्रीमंत घरातल्या मुलाशी लग्न झाल्याबरोबर तिची गरिबी एका दिवसात काय झाली, दूर झाली. आता मी सुद्धा 25-30 वर्षापूर्वी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून आलो, म्हणजे त्याच्याशी लग्न झालं, माळ घातली. माळ घातली म्हणजे कुणाशी संलग्न झालो मी आता, पांडुरंगाशी. मग आता ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तिथं नांदायला पाहिजे, पण मी तिकडे नांदायलाच जायत नाही. काय करायचं, जातोय माघवारीला, एक दिवस जायचं, दुसऱ्या दिवशी लगेच काय करायचं, परत यायचं. मग आता तिथं नांदायचं म्हणजे काय घर सोडून तिकडे जायचं का, नाही. त्याचं सतत स्मरण ठेवायचं. मग आता त्याचं सतत स्मरण ठेवण्याचं हे काय, नामस्मरण, बरोबर. असं सतत त्याचं नाम राहिलं तरी संसारात राहून सुद्धा त्याच्याजवळ नांदल्यासारखं होईल. आणि मग भगवंताची कृपा होते. जो मज होय अनन्य शरण, हे शरण जाणं हा त्याचा एक काय, एक अर्थ आहे. आणि अशी शरणागती पत्करली आणि भगवंताचं नाम घेतलं तर काय काय परिणाम होतात ते या पुढच्या कथांमधून काय केले, सांगितले. आता पुढे जाऊया. याच्यात एकूण 24 अध्याय आहे. 24 अध्यायातल्या 4 अध्यायात गजेंद्र मोक्षाची कथा आहे, पुढच्या 10 अध्यायात समुद्र मंथनाची कथा आहे, त्यानंतरच्या 9 अध्यायात वामन अवताराची कथा आहे, आणि शेवटचा एक अध्याय मत्स्य चरित्राचा आहे. आता गजेंद्र मोक्ष ही कथा आहे. गजेंद्र मोक्ष भगवान हरिद्वारा गजेंद्राच्या मुक्तीची कथा इथं सांगितलेली आहे. शुकदेवानी गजेंद्र मोक्षाचा उल्लेख करताच राजा परीक्षित यांना ही कथा ऐकावीशी वाटली. आता पुन्हा डोळ्यासमोर चित्र असू दे, कोण कुणाला सांगायला लागलं, शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत. शुकदेवाने गजेंद्र मोक्षाचा उच्चार केल्याबरोबर परीक्षितीला वाटलं की आपण ही कथा काय केली पाहिजे, ऐकली पाहिजे. तेव्हा तुम्ही मला गजेंद्र मोक्षाची कथा सांगा अशी त्यांना विनंती केली. तेव्हा शुकदेव कथा सांगू लागले की त्रिकुटाचल नावाचा एक पर्वत होता, आणि त्या त्रिकुटाचल पर्वतावर एक उपवन होतं, आणि तिथे एक विशाल सरोवर, मोठा तलाव होता, आणि तिथं हत्तींचा राजा, गजेंद्र शब्दाचा अर्थ काय, हत्तींचा राजा, एक गजेंद्र नावाचा हत्ती तिथं राहत होता. तो खूप सामर्थ्यशाली होता. सामर्थ्यशाली याचा अर्थ बलवान होता, म्हणजे त्याच्या शरीरात काय होती, खूप शक्ती होती. तिथं त्याला आपल्या बळाचा, म्हणजे आपल्या अंगात खूप ताकद आहे, राजा व्हायला ताकदीची गरजच आहे, आपल्या बळाचा त्याला अभिमान होता. आणि तो राजा असल्यामुळं अनेक इतर हत्ती जे मित्रमंडळी म्हणून होतं तेही होते, आणि त्याबरोबर अनेक हत्तीनी सुद्धा होत्या, बरोबर. असा तो सगळ्यांचा राजा त्या सरोवरात राहत होता. आणि सरोवरात त्याच सरोवरात एक मगर सुद्धा होता. या गजेंद्राला आपल्या बळाचा अभिमान झाला, आपले इतके हत्तीनी मित्रमंडळ इतकं आहे, त्यामुळं आपलं कोणी काही वाकडं करू शकणार नाही, यामुळे तो जरा उन्मत्त झाला. आणि त्या तलावात असलेल्या मगरानं एकदा त्या हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडल्यानंतर त्यानं बाहेर पडण्यासाठी खूप धडपड केली, पण खूप धडपड केल्यानंतर सुद्धा मगराच्या तोंडातून त्याचा काय पाय सुटला नाही, पाय सुटका होईना. त्याचा मगराचा आणि त्याची चाललेली झटापट बघून हत्तीनी मात्र तिथनं निघून काय झाल्या, पळून गेल्या. इतर जी मित्रमंडळी होते, इतर हत्ती होते, ते हत्ती सुद्धा काय झाले, निघून गेले. आता शेवटी तलावात कोण राहिलं, एकटा गजेंद्र राहिला. आणि गजेंद्राशी कुणाची झटापट सुरू होती, मगराशी झटापट सुरू होती. आता त्याला कळलं, म्हणजे आपल्या बरोबर आपल्या शरीरातल्या ताकदीचं बळ, आपलं जे बळ आहे शरीरातलं, त्याचा मगराच्या तावडीतून सुटण्यासाठी काही उपयोग होत नाही, शरीराच्या बळाचा उपयोग होत नाही. ज्या मित्रांचा मला आधार वाटत होता ते मला सोडून काय झाले, निघून गेले, म्हणजे मला संकटात टाकून ते निघून गेले. हत्तीनी ज्या सोबत होत्या त्या सुद्धा काय झाल्या, निघून गेल्या. मी मगाशी जो मज होय अनन्य शरण याबद्दल जे जे आश्रय सांगितले ते लक्षात आले. हे सगळे आश्रय त्या गजेंद्राच्या बाबतीत होते, पण गजेंद्राचे सगळे आश्रय काय झाले, निघून गेले. आणि मग त्याला कुणाची आठवण झाली, भगवंताची आठवण झाली. आता आपल्याला भगवंताशिवाय कुणीही सोडवणार नाही, म्हणून त्याला भगवंताची आठवण आली, हे त्याला समजून चुकलं. आणि मग कोणीतरी कोण आपल्याला वाचवणार म्हणून तो विचार करत असताना त्या गजेंद्राची पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली. त्यातल्या पूर्वजन्मात त्याचा जो काय अभ्यास झाला होता त्याची स्मृती, त्याची त्याला आठवण झाली. आता तो पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता.
तो गजेंद्र नावाचा जो हत्ती आहे तो पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि राजा असताना एकदा अगस्त्य ऋषी राजवाड्यात आले तेव्हा तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्याकडे न बघता त्यांचा आदर सत्कार न करता तसाच खाली बसून राहिला, उठला नाही. अगस्त्य ऋषींना याचा राग आला आणि त्याला शाप दिला, हत्तीसारखा बसला आहेस, पुढच्या जन्मात हत्ती होशील. असा अगस्त्य ऋषींनी काय केलं, त्याला शाप दिला आणि तो शाप दिल्यामुळे तो काय झाला होता, हत्ती झाला. आता गत जन्मात म्हणजे तो राजा असताना त्यानं जे काही पाठांतर केलं होतं, जे भगवंताचं भक्ती केली होती, जे नामस्मरण केलं होतं त्याची त्याला आठवण झाली आणि त्यानं भगवंताच्या प्रित्यर्थ ते एकच स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम झाला की भगवंत धावून आले आणि भगवंतांनी सुदर्शन चक्रानं मगराला पहिल्यांदा मारलं. आता मगर हा सुद्धा एक कुहू नावाचा गंधर्व होता, त्यालाही शाप मिळालेला होता आणि तो शापानं त्या तलावात मगर होऊन राहिलेला होता. मग आता मगराला पहिल्यांदा मारलं, मगराला मारल्याचा परिणाम काय झाला, त्याच्या तोंडातून हत्तीचा पाय सुटला. म्हणजे एका वेळी दोघांचा उद्धार केला. कारण तो हुहू नावाचा जो हे आहे मगर आहे तो सुद्धा कोण होता, गंधर्व होता आणि भगवंताने त्याला मारल्याबरोबर त्याला सुद्धा त्याचा जो पूर्वदेह आहे तो पूर्वदेह गंधर्वाचा देह काय झाला, प्राप्त झाला. ही अति अशी छोटी कथा आहे. पण आता ह्यातनं आम्हाला काय शिकवलंय, या गोष्टीतनं आम्हाला काय शिकवलं, मगापासून मी जो आश्रय ज्या 4 सांगितले ते 4 आश्रय त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण सुद्धा कुणाचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. आता गजेंद्र भगवंताला काय मगरीपासून सोडवायला सांगतो, याचा अर्थ आम्हाला कशापासून सोडवायचं आहे, आम्ही ज्या संसारात अडकलेलो आहोत या संसार रूपी मगरानं आमचे सुद्धा पाय काय केलेले आहेत, पकडलेले आहेत. आम्हाला संसाराच्या अडचणीतून संसाराच्या पाशातून काय व्हायचंय, बाहेर पडायचंय. आणि त्या संसाराच्या पाशातून बाहेर पडायचं असेल तर कुणाची कृपा झाली पाहिजे, भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि भगवंताची कृपा कशाने होईल, भगवंताच्या कृपेनंच होईल. काय वाक्य म्हटलं कळलं, भगवंताची कृपा अन्य कशाने होणार नाही, भगवंताची कृपा भगवंताच्या कृपेनंच होईल. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची नामसाधना सतत केली पाहिजे, सतत नामस्मरण केलं पाहिजे. भगवद्गीतेत एक श्लोक आलाय, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा. ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं आहे अशा अनन्य भक्ताचा मी या जन्म मृत्यूरूप संसार सागरातून तात्काळ उद्धार करतो. ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं आहे त्याचा. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. असं जर भगवंताला आपण चित्तात धारण केलं तर या संसाराच्या पाशातून सुद्धा तो आम्हाला काय करतो, सोडवतो. आता मगराला मुक्त करण्याचं दुसरं कारण इथं सांगितलंय. गजेंद्र हा भगवंताचा भक्त आहे आणि भक्ताचे पाय मगरानं धरले म्हणून पहिल्यांदा मगराला काय केलं, मुक्त केलं. हे एक त्याचा दुसरा लक्षार्थ आहे. अशी ही गजेंद्राची कथा. म्हणून संसार बंधन सुटतं, पण त्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंताला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे आणि अंतकाळी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आता अंतकाळी स्मरण व्हायचं असेल तर आयुष्यभर काय करायला पाहिजे, आयुष्यभर नाम घेतलं नाही आणि अंतकाळी मुखात आलं असं घडेल काय, नाही. अंतकाळी नाम जर मुखात यायचं असेल तर आयुष्यभर काय केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. यानंतर पुढची कथा आहे समुद्र मंथनाची कथा. ही समुद्र मंथनाची कथा अशी सांगते, यामध्ये दान या धर्माचं निरूपण केलंय. समुद्र मंथनात दान म्हणजे काय, दान आपण म्हणतो बघा, दान धर्म म्हणजे दान हाच एक काय आहे, धर्म आहे. हे एक धर्माचं अंग आहे, दान दिलं पाहिजे. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, म्हणजे माझ्यातलं कोण डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे सांगा. डॉक्टरांचं शरीर डॉक्टर आहे का डॉक्टरांची बुद्धी डॉक्टर आहे? बुद्धी डॉक्टर असते, बुद्धी वकील असते, बुद्धी शिक्षक असते, बरोबर. मग आता ही बुद्धी कुणी दिली, भगवंतानं दिली. मग मी डॉक्टर म्हणून जे काही 4 पैसे मिळवलेत त्यातले 4 पैसे मी जे 4 पैसे मिळवलेत त्यात थोडं तरी भगवंताच्या कार्यासाठी मी काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. ही कृतज्ञता आहे, ही कृतज्ञता आहे. मला भगवंतानं बुद्धी दिली, त्यानं दिलेल्या बुद्धीच्या जोरावर मी 4 पैसे कमवू शकलो, म्हणून आपले 4 पैशातले थोडे पैसे त्याच्या भगवंताच्या कार्यासाठी देणं ही कृतज्ञता आहे. आता त्यांच्याकडे कृतज्ञता आहे नाही हा भाग वेगळा, पण आपल्याकडं आपण मात्र ही कृतज्ञता पाळत आलोय. आम्ही बैलाची कृतज्ञता व्यक्त करतो बिंदूर हा सण साजरा करून. आम्ही नागपंचमीचा सण साजरा करून सापाची कृतज्ञता व्यक्त करतो, कारण सापामुळे उंदीर मारले जातात आणि आमचं धान्य सुरक्षित राहतं. आमच्या शेतीची मशागत करायला बैल उपयोगाचा आहे म्हणून बैलाबद्दलची कृतज्ञता आहे, बरोबर.
भात पेरायला जाताना आपण अगोदर देवळात मुठभर भात ठेवतात आणि मग लोक पेरायला जातात. नव्या भाताचा पहिला नैवेद्य भगवंताला दाखवला जातो, ही कृतज्ञता आहे. दसऱ्यात नवीन आलेले ऊस दसऱ्यात देवळाच्या दारात पहिल्यांदा 5-5 ऊस प्रदान केले जातात. कुणामुळे मिळाले? भगवंतामुळे मिळाले. म्हणजे भगवंतानं आमच्यावर जे उपकार केले त्याच्या कृपेनं जे सगळं चालतं, म्हणून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या संस्कृतीचा काय भाग आहे. म्हणून आपण हे सगळं जुन्या काळात मी बघत होतो लहान असताना, म्हैस व्याली तरी धुपवत घालणे म्हणत. त्याचा मूळ शब्द आहे तुपवात. म्हणजे ते जे दूध मिळालं आपल्या जनावरांच्याकडून त्याचं त्या 12 दिवस झाल्यानंतर पहिली तुपवात कुणाला द्यायची? भगवंताला द्यायची, ती अर्पण करायची. ही त्याच्याबद्दलची कृतज्ञता आहे. आणि अशी कृतज्ञता व्यक्त करून नंतर त्याचा आपण उपभोग घ्यायचा, हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणून दान हा सुद्धा काय आहे? धर्म आहे. मग भगवंतानं दिलेल्या बुद्धीमुळं जे जे आपल्याला धन मिळतं त्या धनाचा उपयोग समाजाच्या कार्यासाठी, भगवंताच्या कार्यासाठी, अडल्या नडलेला मदत करण्यासाठी काय केला पाहिजे. म्हणून दान हाच खरा काय आहे? धर्म आहे. दान दिल्यानं आणखी एक गोष्ट घडते. कुठली? समजा दुसऱ्याला न देता मला जेवढं मिळेल तेवढं मी साठवतच ठेवलं, भरपूर धन साठवलं, दुसऱ्या कशासाठी खर्चच केलं नाही, कारण मला जगण्यासाठी फार थोडं लागतं आणि जे ज्यादा मिळालेलं आहे मी ते तसंच साठवून ठेवलं, तर शेवटपर्यंत त्या धनाची किंवा त्या सोन्याचं रक्षण करण्याचीच काळजी आम्हाला राहते. आणि शेवटपर्यंत ती काळजी राहिली तर नंतर साप होऊन रक्षण करायला बसावं लागतं. काय म्हटलं काय? त्या धनाचं रक्षण करायला पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि म्हणून त्याची आसक्ती, धनाची आसक्ती सोडायची असेल तर काय केलं पाहिजे? जे आपल्याजवळ आहे ते गरजवंतांना दिलं पाहिजे. ते देण्याचा परिणाम काय होतो? त्याच्याबद्दलची आसक्ती आणि ममत्व काय होतं? कमी होतं. म्हणून आपण जिथं जिथं काय देतो तिथं उपनिषदांचं सांगणं आहे, श्रद्धा देयम, भयम देयम, रियम देयम. जिथं कुणाला द्यायचं आहे, आता देवळात तुम्हाला इथं काहीतरी द्यायचं आहे, श्रद्धापूर्वक द्यावं आणि भयपूर्वक द्यावं. भय कशाचं? मी जे देतो हे फारच कमी आहे, मी हे तुला देतो हे काय आहे? फार कमी आहे, अशी भीती वाटावी. आता माझीच एक गंमत सांगतो. गारगोटी गडिंग्लज रोडवर एक मांगनूर नावाचं गाव आहे, तिथं दत्त मंदिर आहे. ते मंदिर बांधायला सुरू असताना मी त्या भागात नोकरी करत होतो. तिथं मी 151 रुपयाची देणगी दिली आहे. 30 वर्ष झाली हा देऊन, अजून विसरायला नाही. अदनमधनं जाऊन मी बघतोय तिथं माझं नाव लिहिलेलं आहे काय. आता अशी जर आठवण ठेवली त्याची करण्याची, कारण त्यानं आपल्याला पुष्कळ दिलंय, बरोबर? ऊन, वारा, पाऊस, पाणी ह्या सगळ्या गोष्टी त्यानं दिलेत. त्यानं काय कशाचा हिशोब ठेवलेला नाही. पण आपण मात्र एवढं दिल्याची काय करतो? नोंद पाहिजे आम्हाला तिथं ते दिलंय ह्याची. तर हे त्याचा अवदारी आहे आणि हे आमचा अवदारी आहे. म्हणून काय केलं पाहिजे? आपल्याला जे मिळतं त्याच्यावरचं ममत्व कमी करण्यासाठी जे मिळालंय त्यातलं श्रद्धापूर्वक आणि भयपूर्वक भगवंतासाठी, समाजाच्या कार्यासाठी गरजवंतांना ते दिलं पाहिजे. आता समुद्र मंथनाचा विषय काढल्यानंतर राजा परीक्षित म्हणाले, शुकदेवा मला ही समुद्र मंथनाची कथा सुद्धा काय करा? सांगा. एकदा दुर्वास ऋषी देवांच्यावर नाराज झाले. त्यांनी देवांना शाप दिला. त्यामुळे सर्व देव शक्तिहीन झाले दुर्वास ऋषीने दिलेल्या शापामुळे. त्यामुळे देवांचं सामर्थ्य कमी झालं आणि त्याची संधी असुरांना मिळाली आणि असुर काय झाले? वरचढ झाले. त्यांची शक्ती वाढली. त्यांनी देवांवर आक्रमण केलं. असुरांचा विजय झाला. तेव्हा देव मात्र दुःखी झाले. मग सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव काय कुणाचं संकट दूर करत नाहीत, पण ते भगवान नारायण सगळ्या देवांना घेऊन भगवान नारायणांच्याकडे गेले आणि भगवंताची स्तुती केली. आपल्यावर आलेल्या असुरांचं संकट सांगितलं. तेव्हा भगवंत म्हणाले, तुम्ही धर्माचं पालन करत नाही, ऋषीमुनींचा अपमान करत नाही, म्हणून हे असं झालंय. जर तुम्ही ऋषीमुनींचा आदर सत्कार केला असता तर त्यांनी असा शाप दिला नसता. तुम्ही त्यांच्याशी नीट वागत नाही म्हणून तुम्हाला हा शाप मिळाला. त्यामुळे आता असुर काय झालेत? शक्तिशाली झालेत. राजा बळी हा मोठा गुरुभक्त आहे. अशा वेळी तुम्ही काय करा? असुरांचा राजा आहे तो. आता बळी राजा हा असुरांचा राजा आहे. त्यामुळं आता स्वर्गावर कुणाचं सत्ता झाली? देवांची होती. पण असुरांचं बल वाढल्यामुळं, असुरांची ताकद वाढल्यामुळं स्वर्गावर कुणाची सत्ता आली? असुरांची सत्ता आली. आणि तिथं भगवंत म्हणाले की राजा बळी हा गुरुभक्त आहे. अशा वेळी तुम्ही काय करा? त्याच्याशी युद्ध करायला जाऊ नका. तुम्ही असुरांशी मैत्री करा, त्यांच्याशी संधी करा, त्यांच्याशी जरा मिळतं जुळतं घ्या. आपण सगळे मिळून समुद्र मंथनासारखी एखादी योजना हातात घेऊ आणि मग ती देव आणि असुर दोघांना सुद्धा काय होईल? लाभदायक होईल.
म्हणजे त्यांची गेलेली ताकद परत मिळवायची आहे, त्यासाठी तुम्हाला त्यातून काहीतरी मिळेल असा संदेश भगवंतांनी दिला. भगवंतांच्या आदेशानुसार सगळे देव बळीराजाकडे गेले, त्यांच्याशी सरास समझोता झाला आणि देव आणि दानव किंवा देव आणि असुर या दोघांनी मिळून समुद्र मंथन करायचं ठरलं. देव दानव मंदराचल पर्वत आणायला गेले, पण पर्वत आणायला अपयशी झाले, म्हणजे पर्वत त्यांना आणता येईना. मग भगवंतांनी त्यांना सहाय्य केलं आणि तो पर्वत आणला. वासुकी नावाच्या नागाला त्यांनी सर्पाभोवती गुंडाळलं. काय करायचं आहे? मंथन करायचं आहे. मंथन म्हणजे तुम्हाला आता काय तशी मोठ्या मोठ्या जुन्या काळात ताक करायला म्हैस व्याली की 12 दिवस भरपूर ताक घरात मोठ्या मोठ्या भांड्यात असायचं आणि ती मोठी रवी असायची, त्याला दोरी बांधून काय केलं जायचं? ओढलं जायचं. ते आपण घरात ताक करायसाठी तसं मंथन करायचं आहे. मग ती दोरी म्हणून कशाची दोरी केली? वासुकी सर्पाची. आणि ती कशाला बांधली? मंदराचल पर्वताला. अशी बांधल्यानंतर देवानी वासुकीचं तोंड वासुकी नागाचं काय केलं? तोंड देवानी धरलं आणि शेपटी असुरांना सांगितली. पण असुरांची सत्ता असल्यामुळे त्यांना तो कमीपणा वाटला. आम्ही शेपटीला कसं धरायचं? आम्ही तोंडाकडे धरणार. भगवंतांनी खून करून सांगितले, बरोबर आहे, जे होतंय ते बऱ्यासाठी होतंय, धरू द्या त्यांना तोंडाच्या बाजूला. आणि देवांना सांगितलं तुम्ही काय करा? वासुकीच्या शेपटीच्या बाजूला धरा. देवाने शेपूट पकडली. भगवंतांनी तसं करण्याचा संकेत दिला. मंथन सुरू होताच मंदराचल पर्वत बुडू लागला. भगवंतांनी कुर्म अवतार घेतला. कुर्म म्हणजे कासव. कुर्म अवतार घेतला आणि कुर्म अवतार घेऊन आपल्या पाठीवरून त्या पर्वताला, बुडायला लागलेल्या पर्वताला काय केलं? वर आणलं व पाठीवर धारण केलं. देवांना सांगून ठेवलं की मंथन सुरू होताच अगोदर विष निघेल, मग त्या विषाचं काय करायचं? मग देवाने प्रार्थना केली आणि देवाच्या प्रार्थनेवरून भगवान शंकरांनी ते विष पिऊन टाकलं आणि ते विष पिल्यामुळे त्यांचा कंठ कसा झाला? निळा झाला. म्हणून त्यांचं भगवान शंकरांचं एक नाव आहे नीलकंठ. त्यानंतर मंथनातून उच्चैश्रव नावाचा घोडा निघाला. तो राजा बळीनं घेतला. ऐरावत निघाला, ते इंद्रानं घेतलं. पारिजातक हा वृक्ष निघाला, तो देवतांनी घेतला. कौस्तुभ मणी निघाला मंथनातून, तो भगवंतांनी घेतला. अप्सरा निघाल्या, त्या गंधर्वांनी घेतल्या. लक्ष्मीनं श्रीहरीला वरलं. सुरा म्हणजे दारू ही असुराने घेतली. शंख आणि धनुष्य भगवंताकडे, चंद्र शंकराने घेतला. शेवटी धन्वंतरी सुवर्ण कलशात अमृत घेऊन आले. धन्वंतरी सुवर्ण कलशात अमृत घेऊन आलं. आता अमृत प्रथम कुणी घ्यायचं यासाठी देव आणि असुर यांचं भांडण सुरू झालं. आता असुराने अमृत पळवून नेलं. ते अमृत देवांना प्राप्त करून द्यायचं आहे. आता खरं तर देवांची शक्ती कमी झाली. मग देवांची शक्ती वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे? त्यांना अमृत मिळायला पाहिजे अशी योजना होती. पण ते कुणी पळवून नेलं? असुरांनी पळवून नेलं. आणि मग भगवंतानी ते अमृत देवांना प्राप्त करून द्यावं यासाठी मोहिनी अवतार घेतला. एका सुंदर स्त्रीचा रूपात मोहिनी अवतार घेतला आणि त्यामुळं तिला त्या मोहिनी अवताराला बघून, भगवंताच्या मोहिनी अवताराला बघून असुरांचं मन बिघडलं. ते अमृत सोडून दिलं आणि ते कुणाच्या मागे लागले? मोहिनीच्या मागे लागले. त्यावेळी असुरांनी अमृत कलश काय केला? टाकला नाही कुठं, देवांच्याकडे दिला. तुम्ही दोघांच्या मधले मध्यस्थ आहात म्हणून कुणाकडे दिला? तो अमृत कलश भगवंताच्याकडे दिला. आणि तुम्हीच काय करा? वाटप करा म्हणून सांगितलं. आमचं काय मिटणार नाही, तेव्हा वाटप कुणी करा? भगवंतांनी करा असं त्यांनी सांगितलं. भगवंतांनी देव आणि असुरांना वेगवेगळ्या रांगेत बसवलं. भगवंत मोहिनीने देवांना अमृत देऊन, म्हणजे पहिल्यांदा देवांना द्यायला सुरुवात केली. देवांना अमृत द्यायचं आणि असुरांच्याकडे बघून हसायचं. असं कुणी केलं? भगवंत, मोहिनी भगवंत. मोहिनीचा अवतार घेतलेले भगवंत त्यांनी हे काम सुरू केलं. एक असुर देवाचं रूप घेऊन देवांच्या रांगेत बसला. भगवंताने तो असुराही ओळखलं, पण त्याला सुद्धा काय केलं? रांगेत बसलाय म्हणून अमृत दिलं. पण सूर्य आणि चंद्र यांनी त्या असुराला काय केलं? ओळखलं. आणि असुराला ओळखलं तेव्हा भगवंतानी सुदर्शन चक्रानं त्याचं डोकं उडवलं. पण तोपर्यंत भगवंतानीच दिलेलं जे अमृत होतं ते त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला, डोकं त्याचं अमर झालं आणि धड तेवढं मरून गेलं. त्याचंच नाव आहे राहू. तो आता सूर्याला आणि चंद्राला गिळतो अशी कथा नंतर त्या बाबतीत तयार झाली. ही कथा आहे, काल्पनिक कथा. देवांना अमृत देऊन भगवंत अंतर्धान पावले. देवानी भगवंताचा आश्रय घेतला म्हणून त्यांना अमृत मिळालं, असुरांना मिळालं नाही. मग अशा आश्रयावरूनच आपण बोललो, जो मज होय अनन्य शरण. म्हणजे पुढच्या कथांमध्ये काय आहे त्याचं तात्पर्य जे काय आहे ते आपण अगोदरच पाहिलेलं आहे. आता ह्या समुद्र मंथनाच्या कथेनं आपण काय शिकायचं? आपलं अंतःकरण हा सुद्धा एक काय आहे?
समुद्रासारखंच आहे. त्याच्यात आनंद, समुद्रात जशा असंख्य लाटा आहेत तशा आमच्या अंतःकरणात सुद्धा असंख्य प्रकारच्या बऱ्या वाईट लाटा उसळतात. चांगले वाईट गुण आमच्या सुद्धा अंतःकरणात आहेत. आपण सुद्धा त्याचं मंथन करायचं आणि ते मंथन करण्यासाठी काही भगवद्गीतेचे श्लोक, काही उपनिषदांचे वाक्य, भागवताचं कथानक हे सगळे त्याच्यामध्ये काय करायचं, टाकायचं आणि ती वाक्य चांगले चांगले हे टाकून त्यातून काय करायचं, अमृत आहे ते आपण स्वीकारायचं आणि ते जे विष आहे म्हणजे जे काही बरं वाईट आपल्याला जीवनात बरे वाईट अनुभव येतात ते बरे वाईट अनुभवाचं विष गिळून टाकायचं आणि तो परमात्मा मी आहे किंवा जीव ब्रह्माहून वेगळा नाही. सोप्या भाषेत मी भगवंताहून वेगळा नाही, तो परमात्मा मीच आहे, अशा प्रकारचं अनुभवाचं अमृत आपण काय करायचं आहे, स्वीकारायचं. त्यासाठी आपलं अंतःकरण काय केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे. मग अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर त्यातले वाईट दुर्गुण प्रवृत्ती ज्या आहेत त्या हळूहळू काढून टाकल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रवृत्ती, शुद्ध वासना वाढल्या पाहिजेत. अशुद्ध वासना, अशुभ वासना काढून टाकायच्या आणि शुभ वासना वाढवायच्या. आणि अशा अशुद्ध वासना काढून टाकण्याचं आणि शुभ वासना वाढवण्याचं एकमेव साधन काय, नाम. फिरून शेवटी गाडी कुठे येते, नामावर. यानंतर वामन अवताराची कथा आहे. वामन अवतारामध्ये आता मागच्या ह्याच्यात वाचलं आपण की राजा बळी हा असुरांचा राजा आहे. खरं तर शेतकऱ्याचा आणि बळीराजाचा काही संबंध नाही. बळीराजानं स्वर्गावर राज्य मिळवलेलं होतं किंवा स्वर्गावर तो काय करत होता, राज्य करत होता. आता जुना एक संदर्भ आहे. कश्यपांच्या 2 पत्नी आहेत, दिती आणि आदिती. दितीला 2 पुत्र झाले, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. आणि हा जो बळी आहे तो सुद्धा कुणाचा पुत्र आहे, दितीचा. म्हणजे हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू आणि बळी हे दितीचे पुत्र आहेत, हे असुर. आणि दुसरी जी बहीण होती आदिती, कश्यपांशी दोघींचं लग्न झालं, दिती आणि आदिती. मग दितीचे पुत्र आहेत ते असुर आहेत किंवा दानव आहेत आणि आदितीचे पुत्र आहेत ते कोण आहेत, देव आहेत. काय कळलं का नाही कळलं, दिती आणि आदिती. दितीचे पुत्र होते असुर आणि आदितीचे पुत्र होते देव. बळीराजा हा दितीचा पुत्र होता, तो समर्थ आणि गुरुभक्त होता. आदितीला मात्र आपले पुत्र म्हणजे देव यांच्यात काही सामर्थ्य राहिलं नाही, त्यांची ताकद कमी पडलेली आहे. म्हणून बळीला घाबरून, बळीराजानं स्वर्गावर कब्जा मिळवला, सत्ता मिळवली, म्हणून बळीला घाबरून ते सोडून जाऊन लपून बसले होते. आपली मुलं अशी लपून बसले देव, याचं तिला काय वाटलं, आदितीला दुःख वाटलं. हे दुःख तिनं आपले पती कश्यपांना सांगितलं. कश्यपाने तिला एक पयोव्रत नावाचं व्रत करायला सांगितलं. असं पयोव्रत करून तू भगवंतांना प्रसन्न करून घे. त्याप्रमाणे आदितीनं पयोव्रत करून भगवंतांना प्रसन्न करून घेतलं. पण असुर हे गुरुभक्त होते. जरी गुरुभक्त होते त्याबरोबर त्यांना वेदांताचं सुद्धा ज्ञान होतं, फक्त ते जरा असुर लोभी आणि क्रोधी होते. असुर कसे होते, लोभी होते आणि क्रोधी होते, पण ते सुद्धा धर्मपूर्वक राहायचे. मग प्रसन्न झालेले भगवंत आदितीला म्हणाले की मी देवांचा पक्ष घेऊ शकत नाही, म्हणजे तुझ्या मुलांचा पक्ष मी घेऊ शकणार नाही आणि असुरांना बाजूला काढणार नाही, पण देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राचा लहान भाऊ म्हणून मी काय करू शकतो, येऊ शकतो, अवतार घेऊ शकतो. कारण एक भाऊ दुसऱ्या भावाला काय करतात, मदत करू शकेल. पण भगवंत म्हणून असुरांना बाजूला काढायचं आणि तुम्हाला सगळं द्यायचं हे काय मला करता येणार नाही, असं त्यानं सांगितलं. भगवंतांचं वचन ऐकून आदिती प्रसन्न झाले आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंतांचा आविर्भाव झाला. विश्वव्यापी परमात्मा मायेच्या योगाने तेजस्वी लहानसे बटू बनून प्रगट झाले. भगवंतांनी लहानशा ब्राह्मण बटूचं म्हणजे वामन रूप धारण केलं. आता जय जयकार करूया, वामन भगवान की जय म्हणा. खरं तर फुलं टाकायची असतात, पण आपण फक्त उद्या कृष्ण जन्माच्या वेळी हे करणार आहोत. आता वामन भगवंतांनी अवतार घेतला कारण बळीराजाचं काय करायचं आहे, गर्वहरण करायचं आहे. बळीराजा स्वतःला खूप सामर्थ्यशाली समजतो, त्यासाठी त्याचं गर्वहरण करण्यासाठी वामन बटूंचा अवतार झाला. आणि वामन बटू अवतार घेतल्यानंतर त्यांचं यज्ञोपवीत केलं. राजा बळी जिथं यज्ञ करीत होता तिथं हे वामन बटू निघाले. आता कारण आपलं जे कार्य करायचं आहे त्यासाठी हा विश्वव्यापी परमात्मा मायेच्या योगानंच लहानसे बटू बनले. बळी आणि बळीराजाकडे गेले. बळीराजानं त्यांचं स्वागत केलं, पूजा केली. राजा बळी म्हणाला की हे बटो, आपली जी इच्छा असेल ते तुम्ही काय करा, मागा. तुम्ही माझ्या दारात आलेले आहात, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा, मी देण्यासाठी तयार आहे. बटू म्हणाले, राजा तू सगळं देऊ शकतोस, हे जरी खरं असलं तरी मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. तू सगळं देत असलास तरी मला काय पाहिजे, फक्त 3 पावलं जमीन पाहिजे.
बळीराजाला सुद्धा याचं आश्चर्य वाटलं. बळीराजा आश्चर्यचकित झाला. फक्त 3 पावलं जमीन, हवी तेवढी जमीन मागा. पण वामन भगवान म्हणाले, राजा, मनुष्याला कोणताच विषय कधीच संतुष्ट करत नाही. किती जमीन मिळाली म्हणजे आपण समाधानी होऊ, किती सोनं आणि पैसा असला म्हणजे आपल्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभवील. हे कितीही मिळाले, संसारातल्या कोणत्याही गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याच्यात समाधान मिळत नाही. म्हणून वामन भगवान म्हणाले, तू कितीही दिलंस तरी त्यामुळे कोणी संतुष्ट होणार नाही. तेव्हा बटू म्हणाले, मला फक्त 3 पावलं जमीन दे, बाकी काही नको. आता बळीराजाचे जे पुरोहित आहेत, म्हणजे बळीराजाचे गुरु, असुरांचे गुरु काल सांगितलं होतं शुक्राचार्य. प्रल्हादाच्या वेळी शुक्राचार्यांची 2 मुलं शंड आणि मर्क हे काय करत होते, प्रल्हादाला अध्ययन करत शिकवत होते गुरुकुलामध्ये. आता ते जे शुक्राचार्य आहेत हे बळीराजाचे पुरोहित आहेत. भगवंताची ही लीला शुक्राचार्यांच्या लक्षात आली की वामन बटू हे कोण आहेत, साक्षात भगवंत आलेत. आणि ते आता बळीराजाकडून काहीतरी वचन घेऊन बळीराजाला सत्य धर्माचं पालन करायला लावणार आणि त्यांना फसवणार. हे कुणाच्या लक्षात आलं, शुक्राचार्यांच्या लक्षात आलं. आणि शुक्राचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बळीला सावध करण्याचा प्रयत्न केला आणि तू ते जे काय मागतील ते त्यांना देऊ नको असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण बळीराजानं काय आपल्या गुरूंचं ऐकलं नाही. गुरूंचं ऐकलं नाही म्हटल्यानंतर त्याने शुक्राचार्याने त्याला शाप दिला बळीला की तू ऐश्वर्यहीन होशील, तू माझं सांगितलेलं ऐकत नाहीस. खरं तर गुरूंचं काय करायला पाहिजे होतं, ऐकायला पाहिजे होतं. पण बळी सुद्धा आपल्या वचनावर काय होता, ठाम होता. त्यांनी जे मागितलंय ते देण्याची त्याची तयारी होती. मग आता देण्यापूर्वी जे द्यायचं आहे, जे दान द्यायचं आहे त्याच्यावर काय सोडायचं आहे, पाणी सोडायचं आहे. मग ते पाणी सोडण्यासाठी एक झारी आणली, त्याला हेमकुंभ असं नाव आहे. हेम म्हणजे सोनं, सोन्याचा कुंभ. पाणी घालायची झारी असते बाग, तशी ती झारी आहे हेम सोन्याची. आता त्याच्यातून पाणी घेऊन बळीराजाची पत्नी तिथं आली, तिचं नाव आहे विंध्यावली. ही विंध्यावली बळीराजाची पत्नी विंध्यावली तिथं ते पाणी घेऊन आली. आता पाणी घेऊन काय करायचं आहे, पहिल्यांदा दानाचा संकल्प करायचा आहे. ते पाणी घेऊन आल्यानंतर बळीराजाला सांगून सुद्धा बळीराजा ऐकत नाही. म्हणून शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि शुक्राचार्य त्या झारीच्या जे तोंड होतं त्याच्याशी तिथं जाऊन बसले. का तर पाणी घ्यायला, जो संकल्प सोडायला जे पाणी घेणार आहेत ते त्या झारीतून येऊ नये म्हणून. आता खरं तर हे दान करायचं होतं, पण शुक्राचार्य तिथं आडवे आले. आपल्या इथं व्यवहारात सुद्धा एक पेपरला कधी कधी बातमी येते बघा, एखाद्या गावातलं काही चांगलं काम चाललं असलं आणि त्या चांगल्या कामात कुणी पडद्याआडच्या माणसाने काहीतरी अडथळा निर्माण केला तर पेपरवर वर्तमानपत्राचे पत्रकार लिहितात, हे झारीतले शुक्राचार्य शोधून काढले पाहिजेत. म्हणजे कोण, चांगल्या कामाच्या आडवी येणारी माणसं, त्यांना काय म्हणायचं, झारीतले शुक्राचार्य. आता बळीराजाच्या चांगल्या कामाच्या आडवे हे कोण आले, त्यांचे गुरु तिथं आडवे आले आणि हे शुक्राचार्य आडवे आले. मग त्या वामन बटूने काय केलं, एक कुश घेतलं म्हणजे गवताची काडी घेतली आणि त्यांना तिथं जिथून पाणी यायचं होतं त्या हेमकुंभातून तिथून त्यांना बाजूला काढलं. नंतर विंध्यावलीनं पाणी, त्या दोघांनी ते पाणी हातात घेतलं आणि दानाचा संकल्प सोडला. राजा राणीनं संकल्प सोडला. त्यानंतर मात्र वामन भगवंतांनी विराट रूप धारण केलं. ते पहिल्यांदा लहानसे बटू म्हणून आले होते, आता त्यांनी विराट रूप धारण केलं आणि त्यांनी एका चरणानं पृथ्वी व्यापली, दुसऱ्या चरणानं स्वर्ग व्यापला. म्हणजे स्वर्ग कुणाच्या ताब्यात होता, बळीच्या. एका चरणानं पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या चरणानं त्यांनी स्वर्ग व्यापला. राजा बळीच्या साथीदार असुरांना, म्हणजे बळीचे जे मित्रमंडळ होतं इतर असुर, त्यांना काय झाला, राग आला आणि ते युद्धाला तयार झाले, ह्यांच्याशी युद्ध करायला देवांशी. पण बळीराजानं त्यांना तसं न करण्याचा आदेश दिला. आणि तिसरा कारण काय, तर तिसरा पाऊल अजून ठेवायचा बाकी होता. 3 पावलं जमीन मागितलेली आहे. बळीराजा म्हणाला, हे माझं मस्तक आपल्या समोर आहे, आपला चरण माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा मध्ये जरा ब्रह्मदेवाने लुडबुड करायचा प्रयत्न केला की ब्रह्मदेव भगवंताला म्हणाले, राजा बळीला तुम्ही सोडून द्या, त्यानं काही चुकीचं काम केलेलं नाही, तेव्हा तुम्ही त्याला कशाला हे करताय असं. त्याची 3 पावलं जमीन घेऊन पृथ्वी घेतली, आता स्वर्ग घेतला आणि तिसरा पाऊल देऊन तुम्ही त्याला सुद्धा काय करणार आहे, त्याचं गर्वहरण करणार आहे. असं करू नका, त्यानं काही वाईट काम केलेलं नाही. तेव्हा भगवंत ब्रह्मदेवाला म्हणतात, तुम्ही काही त्यांची वकिली करू नका. आता का वकिली करू नका म्हणतात, याचं कारण असं की ते म्हणतात, ज्याला मी माझ्या जवळ घेतो त्याचं सर्वस्व हरण केल्याशिवाय मी राहत नाही.
माझ्या भक्ताचं सर्वस्व हरण केल्याशिवाय तो माझ्या जवळ येणार नाही. माझ्या जवळ यायचं असेल, भक्त माझ्या जवळ यायचा असेल तर त्याचे बाकीचे सगळे पाश काय करावे लागतात? तोडावे लागतात. भगवंत म्हणतात, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं धन लुटून नेतो. ज्या संपत्तीमुळे माणूस लोकांचा, समाजाचा अपमान करतो, त्याचा पैसा, त्याचं शरीर स्वास्थ्य, त्याचं घर, त्याचे आवडते नातेवाईक, या सगळ्यांना मी काय करतो? नेतो. त्याशिवाय तो माझ्याजवळ येत नाही. कारण हे सगळे पाश आहेत. मगाशी आपण मगापासून सगळं बघितलं. कुठले? शरीराचा आश्रय आहे, जडाचा आश्रय आहे, जीवाचा आश्रय आहे, आपल्या घरातले इतर जीव असतात त्यांचा आश्रय वाटतो, बरोबर, कर्माचा आश्रय वाटतो. हे सगळे आश्रय काढून टाकल्याशिवाय तो माझ्याकडे येणार नाही. तुकोबांचा एक अभंग आहे, देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे उरोने दे. म्हणजे जो ज्या भक्ताला देव आपल्याजवळ घेतो त्याचं पाठीमागचे सगळे पाश काय करतो? तो तोडून टाकतो. एक कथा आहे, या संदर्भानंच आहे म्हणून सांगतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुन प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना दिवसभराचा प्रवास झाला आणि एका रात्रीच्या वेळी, आत्ताच्या वेळी जशी वेळ संध्याकाळची वेळ आहे अशा वेळी ते एका गावात पोहोचले. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या गावात माझा एक भक्त राहतो, आपण त्याच्याकडे जाऊया. अर्जुन आणि श्रीकृष्ण त्याच्या घरी गेले. तो अतिशय श्रीमंत होता. त्याला आपल्या ऐपतीप्रमाणे या दोघांचा पाहुणचार केला. रात्रभर यांना ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी हे दोघं जण जायला निघाले. जाण्यापूर्वी त्या श्रीमंत माणसानं भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला. तेव्हा त्याने श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, तुझी भरभराट होऊ दे. दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं चालत राहिले. दुसऱ्या दिवशी दिवसभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली. एका गावात पोहोचले. आता म्हणाले, संध्याकाळ झाली, आपण या गावात राहूया. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या गावात माझा एक भक्त राहतो, आपण त्याच्याकडे जाऊया. हे दोघं जण मिळून त्या भक्ताच्या घरी गेले. भक्त अतिशय गरीब होता. इतका गरीब होता की त्याने एक गाय पाळलेली होती. त्या गायीचं जे दूध मिळायचं त्याच्यावर त्याचा संसार चालला होता. त्या गरीब माणसानं आपल्या ऐपतीप्रमाणे या दोघांचा पाहुणचार केला आणि या दोघांना घरी ठेवून घेतलं. तिसरा दिवस उजाडला. भगवान श्रीकृष्ण, त्या गरीब माणसानं भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला. श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, तुझी गाय मरू दे. तर कळलं तुम्हाला? तिसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन चालू लागले. तुम्हाला जसं धक्का बसला तसा अर्जुनालाही धक्का बसला होता. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा, पहिल्या रात्री आपण ज्या श्रीमंत माणसाच्या घरी राहिलो, सगळं त्याचं चांगलं आहे, तुम्ही त्याला आशीर्वाद दिला की तुझी भरभराट होऊ दे. आणि काल एका गरीब माणसाकडे राहिलो, त्याला त्याचा एका गायीवर संसार चाललाय, त्याला तुम्ही आशीर्वाद दिला की तुझी गाय मरू दे. हे असं का? हा काय तुमचा दुट्टप्पीपणा बरोबर नाही. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आपण पहिल्या रात्री ज्या श्रीमंत माणसाकडे राहिलो तो माझा भक्त आहे खरा, पण माझ्या भक्तीच्या बदल्यात त्याला गाडी, घोडा, शेती, वाडी, बंगला हे लौकिक वैभव मिळावं असं त्याला वाटतं. आणि माझं ब्रीद आहे, जो जे वांछिल तो ते लाहो. त्याला लौकिक वैभव पाहिजे आहे म्हणून मी त्याला आशीर्वाद दिला, तुझी भरभराट होऊ दे. कालच्या रात्री आपण ज्या एका गरीब माणसाकडे राहिलो तोही माझा भक्त आहे. त्याचा संसार एका गायीवर चाललाय. संसार एका गायीवर चाललाय त्यामुळं तो 99% माझा भक्त आहे. फक्त गायीवर संसार चाललाय म्हणून अंतःकरणाचा एक धागा त्या गायीत अडकलाय. ती तेवढी मेली की तो 100% मला येऊन मिळणार म्हणून आशीर्वाद दिला, तुझी गाय मरू दे. कुठला आशीर्वाद चांगला, पहिला का दुसरा? चांगला दुसरा. पण इथं बसलेले सगळेजण कुठल्या आशीर्वादाचे मागतकरी आहेत? पहिल्या. आम्हाला पाहिजे आहे पहिला आशीर्वाद आणि देव कधी कधी देतो दुसरा. मग देवाने असा दुसरा दिला कारण तुमचे बाकीचे देवाच्या जवळ जायचं आहे तर बाकीचे पाश तुटले पाहिजेत, ते बाजूला झाले पाहिजेत, त्याशिवाय भगवंताजवळ जाता येणार नाही. पण आमचं उलट आहे. आम्ही भक्त कसे आहोत? देवा तू पण पाहिजेस आणि संसार कच्ची बच्ची ही पण पाहिजे. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, तोची होय घात. हे आपण दोन दगडा, आपण म्हणतो की नाही, दोन्ही दरडेवर पाय ठेवून चालणे. म्हणजे दोन्हीकडे संसार पण पाहिजे आणि परमार्थ पण पाहिजे. पण असं घडणार नाही. एक हिंदी म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे काय? काहीतरी सर्वश्रेष्ठ मिळवायचं असेल तर क्षुल्लक गोष्टी काय कराव्या लागतात? सोडाव्या लागतात, टाकाव्या लागतात. वामन भगवंतांनी तिसरं पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं. बळी पाताळात गेला. तिथं बळीचा द्वारपाल म्हणून भगवंत थांबले. भगवंतांनी वरवर पाहता कपट केलं असं वाटतं, पण भक्तांचा महिमा वाढवला आणि भक्त सुद्धा आपण दिलेलं वचन पाळतो, सत्याचं आचरण करतो, हा सुद्धा महिमा त्यांनी काय केला? या कथेतून दाखवून दिला. यानंतर यातली शेवटची कथा आहे मत्स्य अवताराची. हे मत्स्य अवतार, एक दिवस एक राजा आहे सत्यव्रत. सत्यव्रत नावाचा एक राजा, यांनी गंगा
नदीत स्नान करायला गेले आणि नदीत स्नान करत असताना अर्धे देण्यासाठी त्यांनी ओंजळीत पाणी घेतलं आणि ओंजळीत पाणी घेत असताना त्याच्यात एक छोटीशी मासळी आली. ती घेतलेली मासळी त्यांनी आपल्या कमंडलूत ठेवली. कमंडलूत ठेवल्यानंतर ती मासळी मोठी झाली, कमंडलूत मावेना म्हणून त्यांनी एका मोठ्या हंड्यात ठेवली. त्याबरोबर ती मोठ्या हंड्या एवढी झाली, तिथं मावेना म्हणून त्याला मोठ्या समुद्रात घेऊन गेले. आता त्यांना लक्षात आलं की ही माशी हा मासा आहे तो इतक्या वेगाने कसा काय मोठा होतो आहे, ह्याच्याबद्दल त्यांना शंका आली. आणि म्हणून शेवटी समुद्रात ती मासळी सोडायच्या वेळी मासोळी म्हणाली की मला तू समुद्रात सोडू नको. तेव्हा सत्यव्रत म्हणाला की आपण कोण आहात, सामान्य मासा असा रोज मोठा होत नाही. तेव्हा मत्स्य रूपात भगवंत आले असतील हे त्यांनी जाणलं आणि त्यामुळं त्या सत्यव्रताला एक अभिमान होता की या प्रजेचा रक्षण करणारा मी आहे. आता हा जो सत्यव्रत राजा आहे हा पुढच्या काळात मनू होणार होता आणि मनू होण्यासाठी जो अधिकार लागतो तो अधिकार अजून त्याच्याकडे आलेला नव्हता. मी या प्रजेचं रक्षण करणारा आहे, माझ्यामुळे ही प्रजा सुरक्षित आहे, हा जो त्याचा अहंकार आहे तो अहंकार काढून टाकण्यासाठी भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून ते त्याला सांगतात की काय कर आजपासून. तेव्हा भगवान म्हणतात, मासळीच्या रूपात आलेले भगवंत म्हणाले आजपासून 7व्या दिवशी प्रलय होईल. प्रलय होईल म्हणजे सर्वत्र पाणी होईल. त्यावेळी एक नौका येईल, सर्व प्राण्यांचं बीज आणि औषध गोळा करून सप्त ऋषींच्या बरोबर तू त्या नावेत बस, नौकेत बस. मी मोठा मासा म्हणजे महामत्स्य बनून येईल आणि हयग्रीव नावाच्या असुरानं जे वेद पळवून नेलेत ते वेद आपल्याला काय करायचे आहेत, परत आणायचे आहेत. कारण सगळं ज्ञान कशामध्ये आहे, वेदांमध्ये आहे. आणि माझ्या शिंगाला वासुकीनं तू ती नौका बांध. प्रलय काळ पूर्ण होईपर्यंत मी सर्वांचं रक्षण करीन. त्यावेळी तू प्रलय काळ चालू असताना तू मला काही प्रश्न विचार, मी तुला ज्ञानाचा उपदेश करीन. आणि प्रलय झाल्यानंतर जेव्हा दुसरा कल्प सुरू होईल त्यावेळी तू मनू होशील. म्हणजे मनू होण्याची तुझी जी पूर्व तयारी आहे ती होण्यासाठी हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्या म्हणून दुसरा कल्प सुरू झाला की तू कोण होणार आहेस, मनू होणार आहेस. मत्स्यधारी भगवंतानी सत्यव्रत राजाला जो उपदेश केला त्याला मत्स्य पुराण असं म्हणतात. ही कथा कशातली आहे, या कथेतून एक पुराणाचे निर्मिती झाले. 17-18 पुराण आहेत. हे भागवत हे 18वं पुराण आहे. हे असंच हे कुठलं पुराण आहे, मत्स्य पुराण. आणि मत्स्य पुराणामध्ये ते हयग्रीव नावाच्या असुराने पळवलेलं जे वेद आहेत ते आणण्याचं काम भगवंताने केलंय. आता असं का केलं तर हे ज्ञानाचं संक्रमण पुढं चालू राहिलं पाहिजे. आपल्याला मिळालेलं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं पाहिजे. म्हणून आपण जो एक संप्रदाय असा शब्द वापरतो, संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदान करणं. आपल्या गुरूंकडून आपल्याला जे मिळालं ते आपण कुणाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं. हा ज्ञानाचा संप्रदाय. म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम महाराज या संतांच्याकडून ही परंपरा कुठपर्यंत चालत आली, आपल्या अगदी वेद कालापासून हा ज्ञानाचा संप्रदाय चालत आलेला आहे. आता हे आध्यात्मिक ज्ञान आलं. मी परवा पहिल्यांदाच एका दिवशी म्हटलं होतं, आमच्याकडे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात पण ते आम्ही दुसऱ्याला सांगत नाही. काही माणसं असतात झाडपाल्याची औषधं देणारी, कुणाला मूळव्याधीवरचं औषध माहीत असतं, कुणाला काविळीवरचं औषध माहीत असतं, पण ते त्यांच्या घरातल्या माणसांना सुद्धा हे काय औषध आहे हे सांगत नाही. खरं तर काय करायला पाहिजे, निदान आपल्या घरातला माणूस तरी तयार करायला पाहिजे. पण हे ज्ञान माणसं देत नाहीत. माझ्याशिवाय हे कुणाला माहीत असता कामा नाही. आता असं जर ज्ञान सगळं साधू संतांनी तसंच ठेवलं असतं तर ते आमच्यापर्यंत पोहोचलं असतं काय, पोहोचलं नसतं. आपल्याला सुद्धा एखादा पदार्थ चांगला तयार करता येतो पण त्याची रेसिपी कुणी विचारली तर आम्ही सांगणार नाही. का तर तो माझाच तेवढा पदार्थ चांगला झाला पाहिजे, दुसऱ्याला माझ्या इतका चांगला दुसऱ्याला येऊ नये, म्हणून ते सुद्धा आपण लपवून ठेवतो. पण ह्या साधे ज्ञानाच्या गोष्टी आपण सांभाळतो. पण हे आध्यात्मिक ज्ञान, ही अध्यात्म विद्या ही श्रेष्ठ विद्या आहे. हा ज्ञानाचा संप्रदाय वेदकालापासून चालत आलेला आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय, हा संप्रदाय असं पुढे चालू ठेवला पाहिजे आणि ज्ञानाचं हे पुढं केलं पाहिजे. ही कथा सांगून हा स्कंद या ठिकाणी संपला. आता स्कंद 9वा सुरू होतो. या 9व्या स्कंदाचं लक्षण आहे ईशानू कथा. ईशानू कथा, ईश म्हणजे ईश्वर. याच्यामध्ये काही भगवंताच्या कथा आहेत आणि भगवंताच्या भक्तांच्या सुद्धा कथा आहेत. आता यात ज्या कथा आल्यात तर त्या सूर्यवंशातल्या आणि चंद्रवंशातल्या राजांच्या कथा आहेत. सूर्यवंशातले काही राजे आहेत, चंद्रवंशातले काही राजे आहेत. याच्यामध्ये या स्कंदात एकूण 24 अध्याय आहेत. त्या 24 अध्यायांची फोड अशी आहे. सूर्यवंशातल्या राजांच्या कथा आहेत त्याचे 11 अध्याय आहेत.
चंद्रवंशातल्या राजांच्या कथा आहेत, त्याचे 13 अध्याय, 11 आणि 13 24 झाले. ते सगळे काही पूर्ण होणार नाहीत, त्यातल्या निवडक कथा आपण बघणार आहोत. आपल्या जीवनात एक 2 प्रकारचे दोष असतात. ते दोष कसे असतात? एक क्रियागत दोष असतो आणि दुसरा वासनागत दोष असतो. क्रियागत दोष म्हणजे काय? माझ्याकडून एखादं निषिद्ध कर्म घडलं तर मला पाप लागेल, त्याला काय म्हणायचं? क्रियागत दोष. आणि वासनागत दोष म्हणजे काय? क्रिया चांगली असते पण त्याच्या पाठीमागची वासना मात्र काय असते? अशुभ असते. आता क्रियागत दोष घालवायचा असेल तर प्रायश्चित्त घ्यावं. क्रियागत दोष घालवायला म्हणजे एखादं पाप कर्म आपल्याकडून घडलं तर त्याच्या संदर्भात काय करावं? प्रायश्चित्त घ्यावं. प्रायश्चित्त काल आपण विचार केला, प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे त्याबद्दल आपल्याला स्वतःला शिक्षा करून घ्यायची, स्वतः काही तप करायचं त्या संदर्भात. किंवा त्या जरी नाही घेतलं प्रायश्चित्त तर त्याचं जे काही फळ असेल ते फळ भोगून संपवायचं. हा क्रियागत दोष दूर करण्यासाठी प्रायश्चित्त घेणं किंवा फळ भोगून संपवणं हे 2 उपाय आहेत. आता जो वासनागत दोष आहे, हा वासनागत दोषात क्रिया चांगली असते पण पाठीमागची भावना किंवा वासना काय असते? अशुभ असते. त्याला वासनागत दोष म्हणतात. हा वासनागत दोष घालवायचा असेल तर भगवंताची चरित्र वाचावीत, म्हणजे लीला चरित्र वाचावेत. त्यामुळे श्रद्धा वाढते आणि मनातल्या अशुभ वासना, मलिन वासना काय असतात त्या निघून जातात आणि आपलं जीवन पारमार्थिक होतं. थोडक्यात अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल तर संतांची चरित्र ऐकली पाहिजेत. त्यामुळे हे वासनागत दोष काय होतात? जातात. आता या स्कंदामध्ये अनेक राजांची चरित्र आले, अनेक राजांची चरित्र आहेत. ह्या राजांनी अतिशय उत्तम प्रकारे कारभार केलाय, उत्तम काम केलंय, न्यायाची बाजू घेतलेली आहे, धर्माप्रमाणे ते वागलेले आहेत, कुणावर अन्याय केलेला नाही आणि राज्य करून त्या राज्याबद्दल, त्या राज्याचा उपभोग घेतला आणि त्या राज्याबद्दल ममत्व न ठेवता ते राज्य योग्य वेळी आपल्या मुलांच्याकडं सोपवून ते घरातून काय झालेले आहेत? राज्यातून, राजवाड्याचा त्याग करून निघून गेलेले आहेत. आता ते राजे होते, आम्ही काही राजे नाही, पण आम्ही सुद्धा राजे आहे आपल्या घरातले. आम्ही सुद्धा कुठले राजे आहे? आमच्या घरातले आम्ही कोण आहोत? राजेच आहोत. मग काय करावं? आपलं घर सुद्धा आपलं राज्य आहे. तिथं आपल्याला किती वर्ष मिळाले? धरून पूर्वपार आपल्या संस्कृतीने सांगितले म्हणून 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय. आपण सुद्धा काय केलं पाहिजे? हे राज्य कधीतरी नव्या पिढीकडे सोपवलं पाहिजे. खरं तर 50 नंतरच सोपवायचं आहे, पण अनेक 10 वर्षाची मुदतवाढ दिली. निदान 60 वर्षानंतर तरी काय करावं? आपल्या मुलांच्याकडे हे सोपवावं आणि आपण तिथून बाजूला व्हावं, नव्या पिढीकडे देऊन. आणि मग काय करावं? जावं आळंदी पंढरपूरला, कधी आळंदीला जावं, कधी पंढरपूरला जावं आणि आपल्या आयुष्याची सांगता करावी. म्हणजे ह्यालाच म्हणायचं वानप्रस्थाश्रमात जाणे. सोडून देणं म्हणजे योग्य वेळी ह्याच्यातून बाहेर पडणं, हे आपल्याला काय झालं पाहिजे? जमलं पाहिजे. ह्या सगळ्या राजांच्या कथा हेच सांगतात की त्यांनी सगळ्या राज्याचा उपभोग घेतला पण योग्य वयात त्यांनी काय केलं? गृहस्थाश्रम सोडला आणि वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रमाचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. आणि या राजांच्याकडून आणखी एक शिकायला मिळतं, यांनी सगळा उत्तम राज्यकारभार केला असला तरी यातला एकही राजा मृत्यूपासून वाचलेला हे कोण? आता कुणाला हे सगळं शेवटचं वाक्य मी का म्हटलं? उपदेश कुणाला चाललाय? राजा परीक्षितीला सांगायचं चाललंय. शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की या राजाने सुद्धा कसला मोह केला नाही, कुठली आसक्ती ठेवली नाही आणि एकही घरदार सोडून आपल्या मुलांच्याकडे देऊन ते बाहेर पडले आणि यातला एकही राजा मृत्यूपासून वाचला नाही. पण मृत्यू येण्याच्या अगोदर या सगळ्या राजांनी आपल्या जीवनात कृतार्थता प्राप्त करून घेतलेली आहे. या सगळ्या राजांनी म्हणजे 50 वर्षापर्यंत 25 वर्षाचा ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर पुढची 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम आणि त्यानंतर पुढची जी 50 वर्षे आहेत म्हणजे त्यातला वानप्रस्थाश्रम 25 वर्षाचा आणि संन्यासाश्रम 25 वर्षाचा, या पुढच्या कालखंडामध्ये मात्र त्यांनी भगवंताचं चिंतन करून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे. कुणी? राजाने, अनेक थोर मोठ्या राजाने आपला राज्य कारभार सोडून ते कुठे गेलेले आहेत? जंगलात गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ राजांना सुद्धा कळलंय की संसारात काही खरं सुख नाही. मग आता राजांना कळलं असलं तर आम्हाला कळायला पाहिजे का नको? पण आम्हाला वाटते त्यांना जे मिळालं ते आम्हाला अजून मिळालेलं नाही. कदाचित त्यांना मिळालं नसेल, आम्हाला मिळेल म्हणून आपण त्याच वाटेनं चालत राहतो आणि संसारात अडकून पडतो. म्हणून हलक्या अंगाने तिथून बाहेर पडता आलं पाहिजे. माऊलींची खूप छान ही ओवी आहे. झडझडोडी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अंग झाडून हलक्या अंगानं काय कर, त्यातून बाहेर पड. कारण उंचावर पोचायचं असेल तर हलकं होऊनच जायला पाहिजे. अंगावर सगळी प्रपंचाची ओझी घेऊन चालायला लागलो तर उंचावर जाता येईल का?
समजा मोकळं मी चालत गेलो, इथल्या शेजारच्या डोंगरावर मोकळं चालत गेलो तर सहज जाईल, पण एक नारळाचं पोतं डोक्यावर घेऊन चाल म्हटलं तर अवघड होईल. तशी संसारातल्या कर्तव्याची ओझी घेऊन आपण जर भगवंताकडे निघालो तर त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही. यासाठी काय केलं पाहिजे, ही सगळी ओझी उतरून ठेवली पाहिजेत आणि हलक्या अंगानं त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू. म्हणून त्यासाठी पुढचा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाची योजना आपल्या संस्कृतीनं सांगितलेली आहे. आणि त्या पुढच्या 50 वर्षात त्यांनी काय केलंय, जरी मृत्यूपासून ते वाचले नसले तरी मृत्यू यायच्या अगोदर त्यांनी कृतार्थता प्राप्त करून घेतलेली आहे. आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलंय, आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त करून घेतलेली आहे. आता प्रथम सूर्यवंशातल्या राजांच्या कथा येतात. त्याच्यात पहिली कथा आहे राजा अंबरीशाची. राजा अंबरीश हा महान भगवत भक्त होता. ते विष्णूंचे मोठे भक्त होते. सप्तद्वीपाचा राजा राजा अंबरीश हा सप्तद्वीपाचा राजा होता. पण एवढा मोठा राजा असून सुद्धा आपली स्वतःची कामं स्वतः करायचा. भगवत भक्त असल्यामुळे उपवास भगवंतासाठी जे उपवासाचं व्रत होतं ते सुद्धा एकादशी व्रत सुद्धा करायचा राजाचा काय होता, नियम होता. आता भागवतानं सांगितलेलं एकादशी व्रत कसं आहे सांगू बघा, जमलं तर. मला काय अजून जमायला नाही. दशमीला सकाळी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही. एकादशीला दोन्ही वेळेला जेवायचं नाही. आणि द्वादशीला सकाळी उपवास सोडायचा, संध्याकाळी जेवायचं नाही. हे एकादशीचं व्रत आहे राजा अंबरीशाने केलेलं. किंवा त्याचा तात्विक भाग विचारात घेतला, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय किती झाले 10 आणि मन 11, या एकादश या सगळ्यांच्यावर संयम प्राप्त करणं, या सगळ्यांच्यावर संयम मिळवणं, याला काय म्हणतात एकादशीचं. हे सुद्धा एक व्रत आहे. उपवासाचा तिसरा अर्थ उपवास म्हणजे जवळ. कुणाच्या जवळ राहायचं, भगवंताच्या जवळ राहायचं. भगवंताच्या जवळ राहायचं उपवास धरून, म्हणजे दिवसभर त्याचं चिंतन करायचं उपवासा दिवशी. पण आपलं उपवासा दिवशी कशाचं चिंतन आहे, सकाळी उपवास धरला की संध्याकाळी सोडायचा कशावर, त्यासाठी कुठले पदार्थ करायचे ह्यासाठी. ते काय पदार्थ खाऊ नयेत असं बिलकुल नाही, सगळे चांगले पदार्थ जरूर खावेत, पण त्यासाठी उपवासाला वेटीला धरण्याची काही गरज नाही. इतर दिवशी ते करून खावेत, पण आमचा हट्ट उपवासा दिवशीच जास्त असतो. आणि मग सगळं चिंतन कुणाचं राहतं, काय पदार्थ खायला प्यायला करायचे याच्याकडे राहतं. राजा अंबरीशाचं एकादशीचं व्रत होतं. द्वादशीची पूजा झाली, व्रत सोडण्याची वेळ आली, इतक्यात दुर्वास ऋषी आले. आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव. दुर्वास ऋषी म्हणाले मी स्नान करून येतो, म्हणून जे गेले तोपर्यंत तुम्ही काय करा, थांबा. मी स्नान करून येतो म्हणून जे गेले ते काय परत आले नाहीत. आणि जर त्या मुहूर्तावर अन्न ग्रहण करून व्रताचं उद्यापन केलं नाही तर तरी सुद्धा चूक घडेल. म्हणून अंबरीश राजाने काय केलं, काही ब्राह्मणांना या बाबतीत सल्ला विचारला. माझ्याकडे हे दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि ते आंघोळीला गेलेत पण अजून आलेले नाहीत, मग आता उपवास सोडायचा असेल तर मी काय करू. ब्राह्मणाने त्यांना सल्ला दिला की भगवंताच्या पायाचं चरणाचं तीर्थ घ्या आणि तुम्ही काय करा, उपवास सोडा, असं सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर हे त्यांनी आचमन त्याप्रमाणे भगवंताच्या चरणाचं तीर्थ घेऊन आचमन केलं. आणि ऋषी आल्यानंतर भोजन करायचं ठरलं. दुर्वास ऋषी परत आले. राजाने व्रताचं उद्यापन केलं, म्हणजे भगवंताचं चरण तीर्थ घेऊन उद्यापन केलं. हे दुर्वास ऋषींना कळलं. त्यांना प्रचंड काय झाला, राग आला. आणि रागानं ते म्हणाले माझा अतिथी म्हणून तू अपमान केलास, तू नाश पावशील, असं म्हणून त्यांनी आपली एक जटा काढली आणि ती जमिनीवर आपटली. त्यातून एक कृत्या उत्पन्न झाली आणि ती कृत्या अंबरीश राजाला मारायला धावली. पण अंबरीश राजा हा भगवान विष्णूंचे भक्त होते आणि व्रत चालू होतं, त्यामुळे भगवान विष्णूंचं चक्र आलं आणि त्यानं त्या चक्रानं कृत्याला जाळून टाकलं. आणि कृत्याला जाळून टाकल्यानंतर ते चक्र दुर्वास ऋषींच्या मागं लागलं. सुदर्शन चक्र कुणाच्या मागं लागलं, दुर्वास ऋषींच्या मागं लागलं. दुर्वास ऋषी यातून सुटावं म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले या बाबतीत मी काही करू शकत नाही. नंतर ते शंकरांच्याकडे गेले. शंकरही म्हणाले आपल्याला काही या बाबतीत करता येणार नाही. त्यांनी ह्या दोघांनी थारा दिला नाही. म्हणून मग दुर्वास ऋषी भीत घाबरून भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि म्हणाले मला काय करा, ह्याच्यातून वाचवा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की मी भक्ताच्या अधीन आहे. राजा अंबरीश माझा भक्त आहे आणि मी भक्ताच्या अधीन आहे आणि सध्या माझं चक्र अंबरीश राजाच्या सेवेत आहे. त्यामुळं तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही कुणाकडे जावा, अंबरीश राजाकडेच जावा. अंबरीश राजा क्षमा करतील तर ते थांबेल. दुर्वास ऋषी पळत अंबरीशाकडे गेले, त्याच्या पायावर पडले.
अंबरीशानं सुदर्शन चक्राची स्तुती केली तेव्हा ते शांत होऊन भगवंताकडे गेले. दुर्वास ऋषी वर्षभर पळत होते. राजा अंबरीशानं वर्षभर अन्नग्रहण केलं नाही. वर्षानंतर दुर्वास ऋषी परत आले. त्यांनी अन्नग्रहण केलं तेव्हाच अंबरीशानं अन्नग्रहण केलं. राजाला आशीर्वाद देताना दुर्वास ऋषी म्हणाले, आज मला भगवंताच्या भक्ताचं महत्व कळलं. भगवंताच्या भक्ताचं महत्व आज मी माझ्या डोळ्यांनी काय केलं, पाहिलं. यानंतर पुढची कथा आहे भगवान राम. सूर्यवंशातील इक्ष्वाकू वंशात राजा रघु, रघुचा पुत्र अज, अजाचा पुत्र राजा दशरथ आणि राजा दशरथाचा पुत्र भगवान रामचंद्र हे प्रगट झाले. श्री राम अवतार हा विलक्षण सुंदर अवतार आहे. आपल्याला परमार्थाची सुरुवात करायची असेल तर राम अवतार राम नामापासून किंवा रामाच्या चिंतनापासून सुरुवात करावी. मनाच्या शुद्धीसाठी रामचरित्राचं चिंतन अत्यंत आवश्यक आहे. भगवान श्रीरामाचा भक्त होणं आपल्याला पहिल्यांदा जमलं पाहिजे, कारण दोन अवतार आहेत, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण. यांच्यात काय फार फरक नाही, पण श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या चिंतनीय आहेत आणि प्रभू रामचंद्रांच्या लीला अनुकरणीय आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्राने जो मार्ग दाखवून दिला, मानव धर्माचं जे पालन करून दाखवलं, त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, मानव धर्माचं पालन करू शकतो. म्हणजे माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना आपण कुणाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आणि ईश्वर धर्माचं चिंतन म्हणून अंतःकरणात कुणाला धारण केलं पाहिजे, श्रीकृष्णांना. म्हणजे श्रीकृष्णांच्या लीलांचं काय करायचं, चिंतन करायचं. चिंतनीय आहेत त्या. आणि भगवान रामांच्या लीला कशा आहेत, अनुकरणीय आहेत. माणूस म्हणून मानवता धर्माचं पालन करण्यासाठी, माणूस म्हणून एक उत्तम जीवन जगण्यासाठी आपण रामाचा आदर्श काय केला पाहिजे, समोर ठेवला पाहिजे. कारण प्रभू रामचंद्राने अनेक धर्मांचं पालन आपल्या जीवन काळात केलंय. आता यातल्या ज्या कथा आहेत, या एक एक कथेवर सुद्धा एका दिवसाची कथा होऊन जाईल. म्हणजे 2 तास सुद्धा यातल्या 2 कथा रंगवून सांगता येतील. पण असं केलं तर आपलं काही भागवत पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण थोडा त्याच्यातला भाग बघतो आहोत. यातल्या बऱ्यापैकी कथा काही आपण कीर्तन प्रवचनामधून आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे जास्त वेळ त्यावर घालवलेला नाही. आता श्रीराम यांनी मानव धर्माचं पालन केलं आणि भगवान श्रीकृष्णाने ईश्वर धर्माचं पालन केलंय. श्रीरामांचं चरित्र हा आदर्शाचा मानदंड आहे. म्हणजे आदर्श मानवी जीवन कसं असावं ते कुणाकडे बघून कळतं, रामांच्याकडे बघून कळतं. आता श्रीरामाने आपल्या जीवनात सर्व धर्मांचा निर्वाह केला. तो कसा, तर त्यातलं पहिलं, त्यांनी एक पत्नी व्रताचं पालन केलं. कुणी, भगवान रामचंद्राने एक पत्नी व्रताचं पालन केलं. राजा दशरथ आणि कौसल्या हे जे आपले आई वडील आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी पुत्र धर्माचं पालन केलं. कारण राजा दशरथाने उद्या राज्याभिषेक करायचा असं होतं. कैकेयीचं ऐकून काय सांगितलं, वनवासात जायला सांगितलं. बरोबर, उद्या राजा होणार, राज्याभिषेक होणार आणि लगेच जर वनवासात जायला सांगितलं, आत्ता अशी घटना घडली तर मी तरी कोर्टात खेचलं असतं. कुणाला, आई वडिलांना. बरोबर, म्हणजे आत्ताच्या काळाचा विचार केला असता. पण प्रभू रामचंद्राने त्यांचा कुठल्याही प्रकारे तिरस्कार केला नाही. आपल्या वडिलांची आज्ञा प्रमाण मानून ते वनवासात गेले. म्हणून त्यांनी राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या बाबतीत पुत्र धर्माचं पालन केलं. विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं. वसिष्ठांच्याकडे जाऊन त्यांनी शिष्य धर्माचं पालन केलं. वसिष्ठांच्याकडे जाऊन शिष्य धर्माचं, म्हणजे विश्वामित्रांच्या आणि वसिष्ठांचे ते जे यज्ञ करायचे त्या यज्ञांचं रक्षण करण्याचं काम कुणी केलंय, रामाने केले. रावण वधानंतर ते भरताच्या आठवणीनं व्याकुळ झाले. भरत हा त्यांचा भाऊ आहे. त्यांनी सुद्धा राज्य स्वीकारलं नाही. रामाच्या पादुका तिथं ठेवून काय केला, राज्यकारभार केला. मग इतक्या आपल्या भावाच्या प्रेमाचं आठवण होऊन त्यांनी भ्रातृधर्माचं म्हणजे बंधू धर्माचं पालन केलं. वालीला इंद्राचं वरदान होतं की जो कोणी त्याच्या समोर येईल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल. म्हणून रामाने झाडाच्या आडून लपून छपून वालीचा वध केला आणि इंद्राच्या वरदानाचा मान राखला आणि त्याचबरोबर सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं. सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं. या ठिकाणी त्यांनी काय केलं, आपल्या मैत्री धर्माचं पालन केलं. बिभीषण शरण आल्यावर त्याला युद्धापूर्वीच लंकेचं राज्य देऊन टाकलं. पत्नी म्हणजे सीतेला जेव्हा रावणाने पळवून नेलं तेव्हा रावणाशी युद्ध करून तिला सोडवून आणण्याचं पती धर्माचं पालन सुद्धा कुणी केलं, प्रभू रामचंद्राने केलं. प्रसंगी सीतामातेचा त्याग करण्याची वेळ आली तेव्हा सीतामातेचा त्याग करून सुद्धा त्यांनी राजधर्माचं पालन केलं. राम आणि रावण यांचं युद्ध सुरू झालं. त्या पहिल्याच दिवशी रावणाने अशी तक्रार केली की मी आता थकलोय, मी युद्ध करू शकत नाही. आता थकलोय म्हटल्यानंतर दुसऱ्यानं लगेच मारलं असतं.
पण रामाने रावणाला सांगितलं, जा परत विश्रांती घे आणि युद्ध करायला उद्या परत ये. त्यांनी शत्रू धर्माचं सुद्धा काय केलं, पालन केलं. म्हणजे शत्रू असाही असताना त्याला मारायचं नाही, शत्रू धर्माचं पालन केलं. मरणानंतर वैर संपतं, काय वाक्य म्हटलं कळलं, मरणानंतर वैर संपतं याचं पालन त्यांनी केलं. रावणाचा वध झाल्यावर बिभीषणाच्या मदतीने रावणाचे अंत्यसंस्कार करण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलं. भिल्ल आहेत, त्यांच्याबरोबर शबरी होती, भिल्ल लोकांना आपल्या आलिंगन दिलं. वानर, त्यांच्याबरोबर अनेक वानरांनी मदत केली सेतू बांधायला, त्या वानरांना त्यांनी महान केलं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र हे उत्कृष्ट आदर्शाचा मानदंड आहे. वाल्मिकी ऋषीने अशी एक नोंद केली आहे रामायणाच्या संदर्भात. ते म्हणतात की प्रभू रामचंद्र गुणवान होतेच, त्यांच्याकडे अनेक चांगले गुण होते, पण प्रभू रामचंद्रांच्या दुप्पट उत्तम गुण सीतामाईत होते. जे ते म्हणतात, मला खरं तर रामायण हे नाव द्यायचं नव्हतं, मला सीतायनच म्हणायचं होतं, पण नाव कुठलं दिलंय त्यांनी, रामायण हे नाव दिलंय. कारण वाल्मिकी म्हणतात सीता ही, सीतेला वाल्मिकीने आपली मुलगी मानलेला आहे, म्हणून सीतेच्या अनेक उत्तम गुणांचं वर्णन, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या दुप्पट चांगले गुण कुणाकडे होते, सीतामाईंच्याकडे. त्यानंतर पुढची कथा येते ययातीची. आता ययाती आपल्या साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकरांनी ययाती नावाची कादंबरी लिहिली, त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पण त्या कथेचं बीज इथं आहे. ती कथा त्यांनी जी रंगवून लिहिली, त्या रंगवून मोठी जी कादंबरी लिहिली, त्याचं मूळ स्त्रोत कशामध्ये आहे, या भागवतातल्या या कथेत आहे. ययाती हा एक राजा होता, पण हा राजा भोगी होता. भोगी म्हणजे राज्याचा उपभोग घ्यायचा, स्त्री उपभोग घ्यायचा, याच्यामध्ये तो स्त्रीमध्ये आसक्त होता आणि त्याची भोग लालसा जी होती ती कधीच पूर्ण झाली नाही. ययातीची पत्नी ही देवयानी म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचार्यांची मुलगी. ययातीची पत्नी कोण, देवयानी. ही कोण आहे, शुक्राचार्यांची मुलगी. आता पत्नीला लक्षात आलं की आपल्या जो नवरा आहे, ह्या म्हणजे हा जो ययाती राजा आहे, त्याची काही भोग वासना पुरी होत नाही. त्याला अनेक स्त्रियांच्या बद्दल आकर्षण आहे, तो अनेक स्त्रियांची अपेक्षा करतो. त्यामुळं ती तक्रार घेऊन आपल्या वडिलांच्याकडे गेली. म्हणजे देवयानी कुणाकडे गेली, शुक्राचार्यांच्याकडे गेली. आणि आपल्या ह्या जावयाचे हे प्रताप सगळे देवयानीकडून जेव्हा तिने ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला की तू वृद्ध होशील. काय होशील, वृद्ध. वृद्ध म्हणजे म्हातारा होशील, तुला वृद्धत्व येऊ दे, असा शाप दिला. असा शुक्राचार्यांनी शाप दिल्याबरोबर ययातीला वृद्धत्व आलं, म्हणजे म्हातारपण आलं. आणि तो व्याकुळ झाला. कशासाठी व्याकुळ झाला, हे शरीर तरुण होतं तोपर्यंत उपभोग घेता येत होता, पण आता शरीर वृद्ध झाल्यामुळं आपल्याला उपभोग घेता येत नाहीत आणि माझी भोग वासना, भोग लालसा काही पूर्ण झालेली नाही. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही मला हा शाप देऊन काय केलंय, माझ्यावर अन्याय केलाय, माझी भोग वासना अजून काही पूर्ण झालेली नाही आणि तुम्ही मला हा शाप दिलात. तेव्हा याच्यातून काहीतरी उशाप सांगा, मला याच्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांगा. मग शुक्राचार्य त्याला म्हणाले, ठीक आहे, तुला आता किती मुलं आहेत, 4 मुलं आहेत. त्या 4 मुलापैकी जो कोणी आपलं तारुण्य तुला देईल, त्याचं तारुण्य तू काय कर, घे. म्हणजे त्या मुलाचं तारुण्य तुला येईल आणि तुझं वृद्धत्व कुणाला जाईल, त्यांना जाईल. आता 4 मुलं आहेत, त्या 4 मुलांना विचारलं, 4तले पहिले 2-3 तर काय तयार झाले नाहीत. आता त्याचा एक 4था मुलगा होता, त्याचं नाव पुरू. तो पुरू हा काय झाला, तयार झाला. कशासाठी, आपलं तारुण्य वडिलांना द्यायचं आणि वडिलांची वृद्धावस्था आपण घ्यायची, याच्यासाठी तयार झाला. आता ययातीची कामवासना इतकी प्रबळ होती की मुलाचं तारुण्य घेऊन सुद्धा त्याचं समाधान झालं नाही. बघा, स्वतःचं तारुण्य त्यांनी उपभोगलंच, मुलाचं तारुण्य घेऊन सुद्धा त्याचं समाधान झालं नाही. आणि एक दिवस त्याच्या लक्षात आलं की अशा वासना करत राहिल्यानं, वासना पूर्ण करत राहिल्यानं, कामना पूर्ण करत राहिल्यानं त्या कधीही पूर्ण होत नाही. आता या कथेतनं आम्हाला काय शिकवलंय, हे शिकवलंय की वासना किंवा भोग घेत राहिल्यानं भोगांची तृप्ती होत नाही. उलट त्या भोगांचा काय केला पाहिजे, त्यागच केला पाहिजे. वासनापूर्ती करत राहणं, भोगांची पूर्ती करत राहणं, म्हणजे पहिल्या दिवशीच मला वाटतं मी एक बोललो होतो, वासनांची पूर्ती करत राहणं, भोगांची तृप्ती करत राहणं, याचा अर्थ भडकलेली लाकडं, पेटलेली लाकडं विझवण्यासाठी त्याच्यावर तूप टाकण्यासारखं आहे.
आता अग्नीनं भडकलेली लाकडं विझवण्यासाठी जर तूप टाकलं तर ती विझतील का अधिक भडकतील? अधिक भडकतील. याचा अर्थ असा, आपण संसारातल्या वासना जेवढ्या जेवढ्या त्या पूर्ण करत राहतो तेवढ्या तेवढ्या त्या वाढत राहतात आणि आपल्या आयुष्यात कधीही वासनांची पूर्तता होत नाही. त्यामुळे कधीही समाधान मिळत नाही. पुन्हा पुन्हा प्रवचनात मी एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, की संसाराची व्याख्याच आहे, जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला काय म्हणायचं? संसार. संसारातले उपभोग कितीही घेतले तरी त्याची पूर्णत्व मिळत नाही. एकदा भोगले की पुन्हा त्याची नव्याने इच्छा निर्माण होत राहते. कळलं? कितीही पूर्ण हे करा, उपभोग घेत राहा, त्याची पूर्तता होत नाही. इंधने निमाला अग्नी कोठ्यासे काय. अग्नी विझवायला त्याच्यावर जर लाकडं टाकली तर विझतील काय? उलट ती जास्तच पेटत राहणार. तसं जेवढे आपण भोग पूर्ण करत राहू तितकी भोगाची लालसा काय होत राहते? वाढत राहते. आणि त्यामुळे आपला संसार कधीच पूर्ण होत नाही. म्हणून जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणतात, प्रपंच म्हणतात. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं, परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या दोन खुणा मी सांगितल्या संतांच्या तुम्हाला. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण सांगा बरं तुम्ही. काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो? मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर, मुलगीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर, हजारो एकर जमीन माझ्या मालकीची झाल्यावर, 4 मोठ्या मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यावर, बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या उभा राहिल्यावर, यातलं काय झाल्यावर पूर्णत्व मिळतं? यातलं काहीही झालं तरी पूर्णत्वाचा लाभ होत नाही. संसार कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही. जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं, त्यालाच काय म्हणायचं? संसार. आणि त्यामुळे त्याची संसारच करत राहिलो आपण तर त्याच्या तेवढ्या भोग लालसा आणि वासना काय होत जातात? वाढत जातात. म्हणून या ययातीला सुद्धा कळलं की आपण जेवढे भोग भोगलो त्यानं काही समाधान आलं नाही. त्यामुळे एक दिवस त्याच्या लक्षात आलं की ह्या वासना तृप्त करून राहिल्यानं वासना कधीच पूर्ण होत नाहीत. ह्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आग विझवण्यासाठी तूप टाकण्यासारखं आहे. म्हणून त्यानं काय केलं? ज्या मुलाकडून तारुण्य घेतलं होतं त्या मुलाला बोलवलं आणि त्याचं तारुण्य त्याला परत दिलं. आपलं वृद्धपणा होता तो आपल्याकडे घेतला आणि देवयानीला घेऊन त्यानं काय केलं? घर सोडलं. म्हणजे त्याला सुद्धा या वासना भोगून सुद्धा कळलं की आता यानं काही तृप्ती होत नाही. आणि मग त्याला वैराग्य प्राप्त झालं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन तो बाहेर पडला आणि भगवंताची भक्ती करून ययाती आणि देवयानी कालांतरानं मुक्त झाले. म्हणून भोग सोडणं हे जीवनाचं लक्ष्य आहे आणि भोगातून काढलेलं मन भगवंताकडे लावणं हे परमार्थाचं मुख्य ध्येय आहे. यानंतर पुढची एक अतिशय छान मला भागवतातली ही आवडलेली कथा आहे, रंतीदेवाची कथा. रंतीदेव भरद्वाजाच्या 4थ्या पिढीत रंतीदेव नावाचा राजा होऊन गेला. त्याची कथा अशी सुंदर आहे. हा राजा अतिशय सात्विक, धार्मिक आणि दानशूर होता. त्यानं काय केलं? एकदा सर्व आपलं राज्यातलं जे काय आपलं धन दौलत सगळी होती ती सगळी प्रजेला देऊन टाकली आणि तो निष्कांचन होऊन राहिला. निष्कांचन म्हणजे निर्धन, कांचन म्हणजे सोनं. सोनं धन असं आपल्याजवळ काहीही ठेवलं नाही. जे आपलं सगळं होतं ते आपलं सगळं त्यानं कुणाला देऊन टाकलं? प्रजेतल्या लोकांना देऊन टाकलं. आणि प्रजेतल्या लोकांना देऊन टाकून त्यानं तो रंतीदेव राजा आणि त्याची पत्नी या दोघांनी एक अनुष्ठान केलं. हे अनुष्ठान काही भागवताच्या पुस्तकामध्ये 38 दिवसाचं असं सांगितलंय, काही भागवतकारांनी ते 48 दिवसाचं असं सांगितलंय. आपण समजू की 48 दिवसाचा त्यांनी उपवास केला. कोणी? रंतीदेव आणि त्यांची पत्नी यांनी 48 दिवसाचं हे अनुष्ठान केलं. त्यांनी उपवास धरला. पण प्रजेतल्या लोकांनाच काळजी वाटायला लागली की आपल्या राजानं आपलं सगळं आम्हाला देऊन टाकलंय आणि त्यांनी 48 दिवस अन्न पाणी न घेता ते काय आहे? उपवास धरलेला आहे. त्यांनी अनुष्ठान सुरू केलंय. म्हणून प्रजेतल्या काही लोकांनी त्यांना काही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी साखर किंवा जे काही रवा असं आपण समजू, आता अलीकडच्या भाषेतले पदार्थ, दूध, तूप, रवा, साखर असे काही पदार्थ त्यांना आणून दिले. हे पदार्थ दिल्यानंतर राजा राणीनं इतक्या दिवसाचा उपवास सोडण्यासाठी खीर तयार केली. त्याला शब्द आलाय पायस. त्यांनी काय तयार केली? त्याची खीर तयार केली.
आणि खीर तयार करून त्या दोघांनी 2 वाटीमध्ये आपल्याला घेतली. आता दोघांनी म्हणजे पत्नीने एका वाटीत घेतली आणि रंतीदेवाने एका वाटीत घेतली आणि ती खीर आता खायला सुरुवात करणार तोपर्यंत एक अतिथी आला. आता अतिथी आलाय तो म्हणाला मला भूक लागलेली आहे. 48 दिवसाचा उपवास असून सुद्धा रंतीदेवानं आपली वाटी कुणाला दिली? त्या अतिथीला दिली. त्या अतिथीने वाटीतले ते हे खीर खाल्ली आणि तो निघून गेला. आता पत्नीच्या हातातली फक्त एक वाटी शिल्लक होती. ती खायला दोघं सुरुवात करणार तोपर्यंत एक दुसरा अतिथी आला. तो म्हणाला मला भूक लागलेली आहे. मुला भूक लागलेली आहे हे कळल्याबरोबर अतिथीला विनमुख पाठवायचं नाही. अतिथी देवो भव संस्कृती सांगते. ती दुसरी वाटी होती ती सुद्धा त्यांनी काय केली? त्या अतिथीला दिली. आता फक्त पाणी शिल्लक राहिलं होतं आणि ते ज्या भांड्यात त्यांनी केलेलं होतं तिथं थोडीशी खीर होती. ती आता उरलेलं पाणी आणि ती खीर खाणार तोपर्यंत तिसरा अतिथी आला आणि त्या तिसऱ्या अतिथी बरोबर 4 कुत्री होती आणि त्या चौघांनाही प्रचंड भूक लागलेली होती. ते म्हणाले आम्हाला भूक लागलेली आहे काहीतरी खायला द्या. 48 दिवसाचा उपवास असून सुद्धा उरलेली खीर त्यानं त्या अतिथीला दिली आणि खिरीचं भांड्यात पाणी घालून ते पाणी त्या 4 कुत्र्यांना दिलं. 48 दिवसाच्या उपवासानंतर मला 12चं 12:30 झालं की एकादशी सोडायला आपलं वर्णन करू आपण त्याच्यातून. इतकं हे सगळे त्या 4 कुत्र्यांना पाणी दिलं हे दिलं म्हणजे आता त्यांच्याजवळ खाण्यासाठी आणि पिण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. आता हे असं झाल्यानंतर राजा भगवान म्हणतात शुकदेव राजा परीक्षिताला म्हणाले राजा ही भगवंताची काय आहे? लीला आहे. ही भगवंताची लीला आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं की ते जे 3 अतिथी आले होते ते 3 अतिथी 4 कुत्री आणि गाय यांच्यासह भगवान दत्तात्रय प्रगट झाले आणि त्यांनी रंतीदेवाला दर्शन दिलं. हा त्या अनुष्ठानाचा आणि व्रताचा काय झाला? परिणाम झाला. भगवान दत्तात्रयांचं सगुण दर्शन त्यांना झालं. आता भगवंत म्हणाले की राजा तुला काय पाहिजे असेल तर ते आता माग. कुंतीची एक मागणी आपल्याला माहिती आहे की कुंती म्हणाली भगवान श्रीकृष्णांना मला सतत दुःखात ठेव. त्यानंतर हे दुसरं उदाहरण आहे रंतीदेवाचं. रंतीदेव म्हणाले भगवंतांना सगळ्या जगाचं दुःख मला दे आणि जगाला सुखात ठेव. काय मागणी केली? सगळ्या जगाचं दुःख काय कर मला दे पण सगळ्या जगाला सुखात ठेव. ही विलक्षण मागणी ऐकून भगवान दत्तात्रय सुखावले. भगवंत कृपेनं राजा रंतीदेवाला भक्ती मुक्ती सगळं प्राप्त झालं आणि त्याचं जीवन भक्तीनं परिपूर्ण झालं. अशी ही रंतीदेवाची कथा. आणि आता एकच कथा राहिली ती अशी आहे नाभागाचं चरित्र आहे. नाभाग. आता ह्या नाभागाचं चरित्र असं सांगतं सरळ वागलं म्हणजे सरळ मनानं वागलं की भगवंताची परमात्म्याची प्राप्ती होते. आता सरळ आणि दुसरा प्रकार आहे वाकडं. बरोबर. ते काही लोक असतात असे वाकडं चालणारे. तर भगवान इथं असा उपदेश केलाय की सरळ मार्गानं स्वच्छ मनानं राहिलं शुद्ध मनानं राहिलं तरी सुद्धा भगवंताची काय होते? प्राप्ती होते. त्याची ही कथा आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले नभग नावाचा हे होता राजा. नभगाचा पुत्र आहे नाभाग. त्यानं दीर्घकालपर्यंत या नाभागानं ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं गुरुगृहात राहून आणि ब्रह्मचर्याचं पालन करून 12 वर्ष गुरुगृही राहून तो परत आला. तो जेव्हा कुणाचा पुत्र आहे? नाभाग. नभगाचा पुत्र नाभाग. आता त्या नभगाला इतरही पुत्र होते पण त्यातला एक नाभाग नावाचा पुत्र मात्र कुठे गेला होता? गुरुगृही गेला होता. गुरुगृही राहून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून तो परत आला. तोपर्यंत नभगाच्या इतर पुत्रांनी आपल्या घरादाराच्या सगळ्या वाटण्या करून घेतल्या आणि तो नाभाग घरी आल्यानंतर त्याला कळलं की आपल्या भावाने काय केलंय? आपले घर वगैरे जे आहे त्याच्या काय केलेल्या आहेत? वाटण्या करून घेतलेल्या आहेत. मग त्याने विचारलं नाभागानं आपल्या भावंडांना की तुम्ही माझ्या वाटणीला काय दिले? माझी वाटणी काढा. तेव्हा ते भाऊ म्हणाले की तू गुरुगृही होतास त्यामुळे तू काय आता येणार नाहीस असं समजून आम्ही तुझी वाटणी काढलेली नाही. कल्पना करा आमच्या घरात असं काय झालं असतं तर. तू तिकडं गेलास म्हणून आम्ही तुझी काही वाटणी काढलेली नाही. मग नाभाग म्हणाला की मी आता परत आलोय मला काहीतरी द्या. तेव्हा त्या 4 इतर भावांनी सांगितलं तुझ्या वाटणीला वडील आले. तुझ्या वाटणीला कोण आले? वडील. बाकी घर वगैरे काही नाही. तुझ्या वाटणीला कोण आले? वडील. नाभाग म्हणाला माझ्या वाटणीला वडील आहेत तर ठीक आहे
म्हणून त्यानं वडिलांचा काय केला, स्वीकार केला. आता वडील आणि नाभाग हे दोघं जण राहिले. मग त्या दोघांना प्रश्न पडला की नाभाग वडिलांना घेऊन आता घरातून बाहेर पडला, कारण घरात काही वाटणी नाही, बरोबर. भावाने जे दिले ते स्वीकारलं, वडिलांना घेऊन बाहेर पडला. आता आपल्या दोघांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी काय करायचं याचा त्यांना प्रश्न पडला. मग त्यानं वडिलांना विचारलं की आपलं पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी आपण काय करूया. तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं, हे बघ, इथून जवळच अंगिरस गोत्राचे बुद्धिमान ब्राह्मण, अंगिरस गोत्राचे बुद्धिमान ब्राह्मण इथून जवळच काही अंतरावर यज्ञ करत आहेत. आणि ते यज्ञ करत असताना काही वेळा त्यांना यज्ञ करताना जे मंत्र म्हणायचे असतात ते मंत्र त्यांना आठवत नाहीत. आणि तू गुरुगृही राहून हे मंत्र सगळे शिकून आलेला आहेस. तेव्हा जेव्हा हे ब्राह्मण यज्ञ करत बसतात तेव्हा मधून मधून त्यांना मंत्र आठवत नाहीत. ते न आठवणारे मंत्र सांगण्याचं काम तू कर. तेव्हा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते इथून निघून जातील त्यावेळी ते काय करतील, ते जे यज्ञशेष राहिलेलं आहे, यज्ञ केल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं आहे, अन्न धान्य धन, ते काय करतील, तुला देतील. यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते काय करतील, तुला देतील. त्या बदल्यात काय काम करायचं, यज्ञ चालू असताना मंत्र म्हणताना ते ब्राह्मण मध्ये मध्ये मंत्र विसरतील, त्यांचे विसरलेले मंत्र त्यांना आठवण करून द्यायची, किंवा चुकले तर ते मंत्र काय आहेत ते सांगायचं, एवढं काम करायचं. त्या बदल्यात ते काय देणार आहेत, यज्ञातलं जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते देतील आणि त्याच्यावर आपल्या दोघांचं आपण पोट भरायला सुरुवात करू. हे सांगितल्यानंतर नाभाग जिथं यज्ञ चालू होता तिथं गेले आणि त्यांना जे काम नेमून दिलेलं होतं ते काम त्यांनी काय केलं, पूर्ण केलं. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञातलं जे शिल्लक राहिलेलं होतं ते त्यांनी काय केलं, नाभागाला दिलं. ते नाभागाला जे दिलेलं होतं ते घेऊन नाभाग यायला लागला. परत नाभाग ते घेऊन जायला लागला तेव्हा एक काळ्या रंगाचा पुरुष त्यांच्या आडवा आला. कुणाच्या, नाभागाच्या आडवा आला आणि त्याला म्हणाला, हे जे यज्ञभूमीतलं शिल्लक राहिलेलं तू घेऊन चाललास त्याच्यावर माझा अधिकार आहे. त्या काळ्या रंगाच्या माणसानं काय सांगितलं की जे यज्ञशेष तुला दिलंय त्याच्यावर माझा अधिकार आहे, ते तुला घेऊन जाता येणार नाही. नाभाग म्हणाला की हे ऋषीने आम्हाला दिलंय, यज्ञ करणाऱ्या ऋषीने आम्हाला दिलंय. यावर तो काळा पुरुष म्हणाला, तू तुझ्या वडिलांना या बाबतीत विचारून ये, खरा काय निर्णय आहे तो. नाभागानं ते आपल्याला दिलेलं होतं ते घेतलं आणि तो तिथं ठेवलं आणि तो कुणाला विचारायला गेला, आपल्या वडिलांना विचारायला गेला. वडिलांना विचारलं की मी हे यज्ञशेष घेऊन येत असताना एक काळ्या रंगाचा पुरुष आडवा आलाय आणि तो म्हणतो की जे यज्ञशेष तू घेऊन जात आहेस त्याच्यावर माझा अधिकार आहे. यावर तुमचं मत काय, काय सांगतं शास्त्र किंवा काय सांगते आपली पूर्व परंपरा. त्यावर वडील म्हणाले की हे बघ, तो जो पुरुष म्हणतो आहे ते योग्य आणि बरोबर आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. यज्ञशेषावर रुद्रदेवाचा अधिकार आहे. यज्ञातलं जे शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यावर कुणाचा अधिकार असतो, रुद्र देवतेचा अधिकार आहे. म्हणजे ते आडवे आलेले कोण आहेत, असा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. लगेच नाभागाला ते पटलं, वडिलांनी सांगितलेलं मत त्याला कळलं, त्यानं त्या वडिलांची आज्ञा पालन केली. नाभाग परत आला, त्यानं त्या काळ्या माणसाला नमस्कार केला, क्षमा मागितली आणि जो यज्ञशेष नाभागाकडे होता तो त्यानं उचलून कुणाला दिला, त्या रुद्रांना दिला, किंवा तो जो काळा पुरुष म्हणजे रुद्र आले होते त्यांना त्याने तो दिला. त्यांनी नाभागाच्या ते भगवान ही कृती बघून, नाभागाची ही कृती बघून, नाभागाचा हा मनाचा सरळपणा बघून, म्हणजे त्याला जे काही सांगितलं ते त्यानं होय म्हणून काय केलं, स्वीकारलं आणि त्याप्रमाणे कृती केली. भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्यांनी नाभागाच्या सत्य आचरणाचं आणि मनाच्या सरळपणाचं कौतुक केलं आणि प्रसन्न होऊन रुद्र भगवंतांनी नाभागाला ब्रह्मज्ञान दिलं, ब्रह्मतत्वाचं ज्ञान दिलं. आणि यज्ञशेष म्हणून जे त्याच्यावर माझा हक्क आहे म्हणून त्याने जे घेतलं होतं ते सुद्धा त्याने त्याला काय केलं, परत दिलं. आणि हे देऊन भगवान रुद्र अंतर्धान पावले. अशी ही नाभागाचं चरित्र या ठिकाणी पूर्ण होतं. अशा प्रकारे आपला आज 8वा स्कंद आणि 9वा स्कंद पूर्ण झालेला आहे. मंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.